आणि आवाज पोचणं महत्वाचं आहे आजच्या धकाधकीच्या आयुष्यात. आणि जेवढे मी संयोजकांतर्फे थोडीशी डिग्री व्यक्त करतो, मला मगाशी सांगायला झालं की उपक्रम जो आहे हा 5:30 सुरू होतो आणि 7 वाजता संपतो. 15 मिनिटं थोडासा उशीर झाला, पण तुम्ही मोठ्या ठिकाणी तो माफ करायला हवा हे 15 मिनिटं. कारण या महामुंबईमध्ये जर काय नसेल आपल्याला तर तो वेळ नाही. आणि आज सगळी अंधेरीमध्ये मी सँगवरला आलो आणि जेवढ्या वेळात मला पुण्याला जायला वेळ लागतो तेवढ्या वेळात मी बोरिवलीमध्ये आलेलो आहे. थोडासा अंदाज पुढे वगैरे चुकला, पण वेळ काढली आम्ही. फार वेळ घेतली आज आपल्या सोबत मगाशी आमच्या दोघांची ओळख करून दिली. कधी कधी काय असतात, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व सांगण्यासाठी शब्द अपुरे असतात. आणि मग जेव्हा आपण त्या व्यक्तीशी संवाद साधतो तेव्हा त्या संवादातलं त्या व्यक्तीचं वेगळं व्यक्तिमत्व जे आहे ते उलगडत जातं. आणि मला असं वाटतं की आज आपल्याकडे जे गेस्ट आहेत किंवा ज्यांची मुलाखत घेणार आहे विजू बेकरची, यांच्यावर मी पुस्तक लिहिलेलं आहे. योद्धा म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. आणि हा इंटरव्ह्यू तुम्हाला एक वेगळी दिशा देऊन जाईल. पण त्यातलं एक तुम्हाला एक शेवटच्या पानावर त्यांचं एक मनोगत होतं जे मी पुस्तकाच्या सगळ्यात शेवटी लिहिलं होतं ते मी वाचतो सर, आणि मग आपण औपचारिक मुलाखतीला सुरुवात करूया. विजू बेकर असं म्हणतात की मुंबईच्या या महामोळ नगरीत प्रत्येकाचा रोज जगण्याचा संघर्ष सुरू असतो. या संघर्षात जिथे तुमची हिंमत संपते तिथे तुमच्या पराभवाची सुरुवात होते. माझ्या आयुष्यात संघर्षाचे असे अनेक प्रसंग आले, पण सावरण्यासाठी बरेच हातही पुढे आले. कधी कधी तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की गर्दीतही तुम्ही एकटे असता. कशाचीच कशाला तर्कसंगती लागत नाही. ज्ञात अज्ञात, देव दानव, श्रद्धा अंधश्रद्धा या सगळ्यांच्या पलीकडे आपण जातो. प्रसंग वेगळे असतील पण अनुभूती सारखीच असते. संघर्षाच्या त्या प्रत्येक अवघड वळणावर योद्धा हे पुस्तक तुम्हाला दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करेल. आणि मला असं वाटतं की आज याच मुद्द्यावर आपण या मुलाखतीला सुरुवात करणार. विजू बेकरजी यांनी अनेक कार्यक्रमात एकत्र आलं, अनेक कार्यक्रमात त्यांनी भाषणाचं होती, उत्तम संवाद साधतात, उत्तम भाषणे करतात. आज आपल्या समोरचा जो ऑडियन्स आहे ज्येष्ठाले आहेत, म्हणजे वयाची, मी मगाशी विचारलं की इथे ऍडमिशनसाठी काय प्रमुख हे असेल, तुम्हाला स्वतः मिळू शकतो, मला नाही मिळू शकत. कारण वयाची 60 असल्याशिवाय तुम्ही या सभागृहात प्रवेश करू शकत नाही. त्यामुळे मला अजून 8 वर्ष थांबावं लागणार आहे. तुम्ही इमिजिएट समजून घेऊ शकता, त्यावेळी तुमचा आधार कार्ड लागणार आहे. सो आजचा हा जो ऑडियन्स आहे हा जसं मगाशी आपण म्हटलं की अनेकदा आपण गर्दीमध्ये एकटे असतो आणि इथे आपल्याला प्रत्येक जण जो आहे आपला मदतीचा कार्यक्रम संपेल तर प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात दिलेला घटना तुमच्या स्वतःला संघर्ष आहे त्याच्याशी तो स्वतःला रिलेट करत जाईल असा मला विश्वास आहे. आपण सुरुवात करूया. म्हणजे मगाशी जी सगळ्यांची ओळख करून देण्यात आली, आम्ही 2 दिवसापूर्वीच्या भेटलो तर विचारलं की नेमकं काय कोणकोणते मुद्दे आपण मुलाखतीमध्ये घ्यावे. आणि मग सगळ्यात शेवटी आम्ही ठरवलं की आपण फक्त संवाद साधूया. कारण आम्ही जेव्हा भेटतो की सरांची मगाशी जशी ओळख करून घेण्यात आली की कबड्डीच्या मैदानाचा बॉर्नव्हिटा बॉय म्हणून सरांची ओळख आहे. तुम्हाला बॉर्नव्हिटा माहिती असेल, 1972 साली महाराष्ट्रातला पहिला भारतश्री, म्हणजे ज्याला आपण मिस्टर इंडिया म्हणतो, तो पहिला भारतश्री किताब जिंकणारे हे विजू बेकर. महाराष्ट्राला पहिल्यांदा भारतश्री किताब जिंकून देणारे विजू बेकर जे आहेत. आणि योगायोगा त्याच वर्षी म्हणजे 1972 साली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद सुद्धा विजू बेकरांच्या संघाने जिंकलं होतं. आणि आज सगळ्यात म्हणजे 1972 पासून आपण 1925 मध्ये आहोत, म्हणजे 28 आणि 25 गेले 53 वर्ष हा विक्रम अबाधित आहे. आजही एक आणि लग्न 4 वर्ष झालंय, तो एक मोठा विक्रमच आहे सर की आजच्या काळामध्ये एवढी वर्ष लग्न टिकणं आहे मोठा विक्रम. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक व्यक्ती एकाच वर्षी 2 खेळात राष्ट्रीय विजेतेपद मिळवतो. आणि तेही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सरांचं जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तुम्हाला लक्षात येईल की डोंगरीसारख्या भागामध्ये जर तुमचं बालपण गेलं आणि थेट तुम्ही राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली तर हा जो प्रवास आहे या प्रवासाला आपण आधी बोलूया आणि मग वेगवेगळ्या विषयांवर आपण येऊया. तो सरांचं जसं मी म्हटलं की बॉर्नव्हिटा बॉय होते, मिस्टर इंडिया होते, त्याच्यानंतर विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे टार्झन जो पहिला हेमंत रेड्डीचा टार्झन जो चित्रपट झळकला त्याच्या आधी जो टार्झन आला त्या टार्झनमध्ये सर प्रमुख भूमिकेमध्ये ते हिरोच्या, त्याच्यानंतर अगदी गोविंदा पासून ते अगदी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सरांनी हिंदी सिनेसृष्टीत काम केलेलं आहे.
त्याच्यानंतर उत्तम मराठीवर प्रभुत्व आहे, शेरोशायरी करतात, असं एक हरवणारे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे आणि त्या हरवणाऱ्या व्यक्तिमत्वाला उलट करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो सर सगळ्यात पहिला आपण सुरुवात डोंगरीपासून सुरू करूया. म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की आयुष्यात तुमची दिशा. आधी मी प्रश्न विचारतो, तुम्ही आभार म्हणून सुरू करा की साधारणतः असं म्हणतात की आपल्या आयुष्याची दिशा ही तुमची पुढची दशा ठरवत असते. म्हणजे डोंगरीसारखा भाग, डोंगरी हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मुंबईतला कुख्यात असा एरिया आहे. म्हणजे मुंबईतल्या सगळ्या, म्हणजे तुम्ही आता माझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेले आहेत. मुंबईची कोणतीही दंगल जी आहे किंवा कोणत्याही बॅड न्यूज साठी डोंगरी जास्त तिकडे. सो मी जे म्हटलं की जी आयुष्याला दिशा मिळते त्या दिशातून तुमची पुढची दशा ठरवत असते. त्याच डोंगरीमध्ये दाऊद इब्राहिम नावाचा एक इसम होता जो आज पाकिस्तानामध्ये आहे. आणि त्या डोंगरीमध्ये बिजू मित्रांचं एक व्यक्तिमत्व आहे की ज्याने राष्ट्राचा ध्वज जो आहे हा अगदी देश विदेशात पडवला. त्यांना त्या ऍक्शनसाठी त्यांचं कौतुकही झालं. आणि गमत म्हणजे हे दोघंही लहानपणी एकत्र खेळलेले आहेत. म्हणजे ज्याला आपण कोयबा आणि गोट्या म्हणतो, तर दाऊद सोबत गोट्या गेलेला म्हणून तुमच्यासमोर मी आणलेला आहे. तसं एक डोंगरीचा मुलगा दाऊद म्हणतो आणि एक डोंगरीचा मुलगा बिजू पेंटर म्हणतो. काय नेमकं घडलं आणि या प्रवासामध्ये? उर्दू, हिंदुस्थानची उर्दू ही लखनौमध्ये पैदा झाली, दिल्लीमध्ये जवान झाली आणि हैदराबादमध्ये जाऊन आबाद झाली. आणि मुंबईची उर्दू आहे डोंगरीला पैदा झाली, तिकडे जन्मला. तर त्या उमरगाडीमध्ये म्हणजे आतापर्यंत जेवढे दादा झाले, जेवढे सुंदर झाले, म्हणजे हे सर्व चांगले कवाल झाले, चांगली गजल गायक झाली, ही सर्व आमच्याकडे झाली. आणि असा आमचा 8-10 दिवसात एक दिवस जायचा आणि हिंदू मुस्लिममध्ये राईड होती. आणि त्या राईडमध्ये मी हिंदू जरी असलो तरी माझं संपूर्ण आयुष्य मराठी समाजामध्ये. आणि बिजू पेंटरला खऱ्या आपल्याला मोठे करणारा माझा मराठी समाज आहे. माझ्या समाजानं मला काही मिळत. मी आज माझ्या समाजाचा अध्यक्ष आहे, पण मी तिथे जाहीरपणानं सांगतो तर बिजू पेंटरला कोणी साथ दिली असेल तर माझ्या बाजूला असणारा माझा एक कोळी समाज होता, आगरी समाज आणि भंडारी समाज, यांना मी आयुष्यात दिसू शकत नाही. एवढं त्यांनी मला आपलंसं करून घेतलं. म्हणजे मला काही जाणवत नाही मी जो आहे म्हणून. पण मी पण तितक्यानं हिंदू समाजाबरोबर मी माझे वडील राईट झाल्यानंतर आम्ही थोड्या बाटल्या घेऊन आम्ही त्यावेळेला धावपळ करत होतो. मुसलमानांच्या बरोबर त्यावेळेला वाद त्यावेळेला सुचव व्हायचे. म्हणजे ते डोंगरीमध्ये सुद्धा जास्त प्रकार. आणि करीमला म्हणजे हा असा डॉन मी पाहिला नाही. मी नंतर सर्व त्याच्या 4-5 बिल्डिंग सोडून मी राहिला. त्याच्यामुळे त्याच्या सर्व त्याची विशेष लगेच माझ्यावर बात चांगली होती. कारण मी स्पोर्टमध्ये राहिल्यानंतर तब्येत चांगली होती. माझ्याकडे बघण्याचा एक आकर्षित भाग वेगळा होता. तर करीमदादा पण मला फार चांगला मानायचा. तेव्हा तो सकाळी 11 वाजता खाली निघायचा आणि त्याला जी 4-5 गाड्या लागल्या आणि आम्हाला काही कौतुक वाटत नाही. आम्ही आपल्या बाजूला खेळत जायचो, आम्ही आमच्या याच्यात होतो. पण त्याला भेटायला जी मंडळी यायची त्याच्यामुळे दाऊद झालं. आणि दाऊद पण डोंगरीला जायचा नागपाडा. माझ्या मिसेसचं ऑफिस होता 2nd फ्लोअरला आणि ग्राउंड वरला तो राहायचा. त्याची बहीण आपा राहायची वगैरे सर्व. आणि आत्ता पण ती वादी. पण माझी मिसेस ज्याच्यावर भेटत जायची पहिले ती आपा भेटायची. आणि कैसा आहे बिजू कैसा आहे, काय लॉंग चाय पेटी लवकर. आता ती वाद म्हणजे एवढे असे संबंध होते. पण त्यांचे व्यवहार वेगळे होते, आमचे व्यवहार होते वेगळे होते. त्याच्यामध्ये आपण कधी गेलोच नाही. पण तो दाऊद त्यावेळेला बसायचा. करीमदादा खाली आला की सगळे राहिले. कोणाला माहिती होतं दाऊद एवढा मोठा होणार आहे. त्याचे अम्बिशन्स काय. निपुणींची त्यावेळेला त्यांनी पुस्तकं वाचली, मी वाचत होतो. इच्छाशक्ती चांगली असायला पाहिजे, पण ती देशाबद्दल असायला पाहिजे. ती देशभराची प्रिय होती. आणि त्याच्यामुळे त्यावेळेला देशावर खेळलं असेल पण तुम्हाला कसं होणार नाही. देशात प्रेम, मी धर्मापेक्षा देशात प्रेम करणारा माणूस जो असो. 96ला जेव्हा माझा पहिला सत्कार झाला सुधीर फडकेंच्या बरोबर जागतिक मराठी परिषदेने इस्लामने सत्कार केला. आणि त्यावेळेला शिवसेनेचं सरकार यादी होतं, मनोज जोशी अध्यक्ष होते. त्यांचा सर्व मंत्रिमंडळ त्या ठिकाणी घेतला होता इस्रायलला.
आणि सुधीर फडकेंच्या बरोबर मला सत्कार होता. म्हणजे महाराष्ट्रामध्ये इथे मी मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून आयुष्य बसवलं. मी त्यांचा आवडता घ्या बाळासाहेब त्यावेळेला विचारते, शरद विचारते, विजय खेळणार का गाडीवाला म्हणायचे हा तो फ्रेज येतो. म्हणजे यांच्या बरोबर मी बराचदा बसलो, पण सुधीर फडकेंच्या बरोबर बसणं आणि तो सत्कार त्यांच्याबरोबर करून घेणं जागतिक मराठी परिषदेमध्ये जगातील असंख्य मराठी माणसं आहेत. आणि जेव्हा मी घरी आमच्या घरी रेडिओ नव्हता, आम्ही बाजूला शेजारच्या घरात होतो. सकाळी उठल्यानंतर स्वयंशी रामचंद्र गमू ती कुशलवर रामायण गाती. त्या माणसाच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणारा योग आला, त्याच्यापेक्षा भाग्य कोणतं विजय असायला पाहिजे. तेही सर्व घ्या. आणि शरद पवार त्यावेळेला तिथे वाचनाला नाही बोलतो की मला कधी कळलं नाही विजू आमचा जीव आहे म्हणून. मला आता कळलं. मला त्या समाधानाने कधी विजूबद्दल नाही, मला आपला समाधान. उलट मी महाराष्ट्र झाल्यानंतर इतर समाधान माझे भरपूर सत्कार केले. माझ्या समाधान मला पैशाची त्यावेळेला फार अत्यंत गरीब होती. मी संदीप कुमारानंतर थोड्याशा बऱ्याचशा गोष्टी सांगेल म्हणजे आयुष्य मी कसं काढले कसं काय. आणि त्या फ्लॅशबॅकमध्ये जातो तो उलट थोडं मला आठवतं फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावर. तर असं धन्य. आणि तो सतत तिकडे झालेला बाबू नंतर काही वर्षांनी माधव गडकरी होते. म्हणजे माधव गडकरी म्हणजे महाराष्ट्राचा तख्त हात माझे व्यक्ती होते. शब्दात तेवढी ताकद होती, एका अग्रनेला तेवढी ताकद होती. आणि त्यांनी जेव्हा ते समाजा भाजप झाल्यानं सांगितलं की विजू पेंटर आता पण मी बॉडी बिल्डर त्याला समजतोय, त्यांना भारतची समजतोय, चांगला कबड्डीपटू समजतोय, पण विजू पेंटर जर खेळाडू झाला नसतं तर आमचा साहित्यिक आहे. सर्व म्हणते पण तुम्हाला परिस्थिती माणसाला बदलते, माणसाला परिस्थितीला बदलण्याचा प्रत्येकाच बदलत नाही आणि त्या परिस्थितीला काही गोष्टी करणार नाही. आम्ही प्रयत्न असं करत की या पुस्तकामध्ये मी जे काही लिहिलं आहे सरांच्या बद्दल त्याच्या व्यतिरिक्त जे पुस्तकात आलेलं नाहीये ते आपण असं चर्चा करत. मगाशी तुम्ही किंवा इच्छाशक्तीचा मलाही सर जू हे 15 वर्षानंतर कळलं. म्हणजे मी 1995 पासून सरांना कव्हर करत होतो आणि त्याच्या आधी सरांनी सोडून दिलं होतं हे केलं कबड्डी आणि शरीरशास्त्र, पण ते सगळं म्हणून कार्यरत होते. आणि सरांशी बोलताना मला कधी जाणवलं नाही की ते जू हे त्यांचं मराठीवर प्रभुत्व असायचं, त्यांचं आमच्यापेक्षा अधिक चांगलं असायचं. सो कधी कधी आम्हाला असं वाटायचं की या व्यक्तीमध्ये काय करायचं. प्रत्येक वेळी यांची एक वेगळी ओळख आम्हाला मिळायची. सर खेळाडू हा जो प्रवास आहे व्हायचंच ठरवत होतं का, कारण तुम्हाला काही तसा फार मोठा वारसा नव्हता म्हणजे खेळाचा. पण दुर्गीमध्ये कबड्डी आणि शरीरशास्त्र हे दोन्ही व्यक्तीने एकत्र कसं केलं. आणि जसं मगाशी सोडले बॉडमिंटन बॉय म्हणून यांना ओळखलं जातं. तर 1972 साली जेव्हा हे मिस्टर इंडिया झाले तेव्हा मला सांगायला खूप अभिमान वाटतो की अजून आपण पाहिलं की क्रिकेटपटू श्रीमंत असतात, परंतु महाराष्ट्रामध्ये क्रिकेट सोडून जर इतर कोणत्या खेळातला खेळाडूला जर पहिल्यांदा जाहिरातीमध्ये प्रवेश केला असेल तर ते विजू पेंटर होते. 1972 साली ते बॉडमिंटनचे ब्रँड अँबॅसेडर होते. तुम्ही आठवत असेल 67 साली. तर त्यावेळी तुमच्या तरुणपणी 67 साली तुम्ही थोडंसं सुटलं काम केलं असेल तर त्यावेळी तुम्ही जेव्हा सिनेमागृहात जात असाल त्या सिनेमागृहामध्ये एक जाहिरात लागायची. असा एक कर्णाबाळ असा मस्तपैकी योद्धा जो आहे असा 7 घोड्यांचा रथ ओढतोय आणि ती जाहिराती चालू आहे. तर त्या जाहिरातीमधला जो रथ ओढणारा जो युवक होता ते विजू पेंटर होते. म्हणजे प्रत्येक पिक्चर सुरू व्हायच्या आधी ही जाहिरात लागायची, विको वर्षांती आणि आपला बॉडमिंटन बॉय. हा जो धारावीतला मुलगा ते बॉडमिंटन बॉय. मला आठवतं मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे की त्यावेळी बॉडमिंटन बॉय हे दुधामध्ये टाकून प्यायला जायचं. त्याची गरिबी इतकी होती त्यांना बॉडमिंटन त्यावेळी वर्षभर पुरेला बॉडमिंटनचा साठा दिला होता, पण घरी दूध नसल्यामुळे पाण्यामध्ये बॉडमिंटन टाकून हा माणूस मिस्टर इंडिया झालेला आहे. तर हा प्रवास कसा होता. मी उमरगाडीमध्ये आमची जागा जी होती ना ती 10 बाय 10 रूममध्ये आम्ही आहे. वडिलांना नोकरी फिक्स नव्हती, कधी जाण्या कधी न जाणं, थोडं व्यसनाच्या आहारी होते. 4 बहिणी आणि 2 भाऊ. पण माझी आई म्हणजे कल्पकरू. म्हणजे मला मी तिची तिचं नाव काय असं म्हटलं माझ्याकडे आधी ऐकलं. आणि वडील तेव्हा जास्त लक्ष द्यायची नाही, पण खऱ्या अर्थानं खरी मदर इंडिया ही पिक्चर आपण पाहिलं ना तशी ती पदर पोचवली. तिनं अत्यंत कष्टाने मेहनत करून
म्हणजे सकाळी उठून आम्ही कधी जेवायचं नाही, ती ते 2 बटाटी घ्यायची आणि ते गावाची पाणी टाकायची, मसाला मारून आणि 4 वेगळी 2 पाव खायला. पण त्याच्यामध्ये पण आनंद होता. गरीब लाल आवाज द्यावा कधी वाटले नाही, पण गरीबीला ताकद होण्याची क्षमता, गरिबीला ढाल होण्याची क्षमता त्यांनी आमचा निर्माण केली. माझं बालपण हे सर्व गरिबीत होते, पण त्या गरिबीनं हा उद्धरणीपणा जागवला, फुलवला. आणि त्यावेळेला त्यांनी एवढी मेहनत केली की म्हणजे आम्ही आम्हाला झोपात लागत असेल. मग आम्ही सकाळी रात्री बिछाना घ्यायचं, खाली जाऊन त्याचं डांबायला यायचं. एक तर उन्हाने गरम झालं डांबायला असं रात्रीच्या वाफा झोपायला बसते. सकाळी मग तो वासुदेवाला असं 6 वाजता यायचा. सूर्याची पोळी घेणं, अंगावर पडायची, माती परत घरी जायचं. आणि मग शाळा 9ची होती, 9 ते 4 ही शाळा असायची. तो नंतर बसवत तयारी करून जायचं. मग ती गेली काळा दुधाला चहा द्यायची, मग एखादा चपाती अशी करून. पण त्यातही आनंद होतो. म्हणजे कधी असं वाटलं नाही की का असं तर या ज्या शाळेच्या ट्रस्टी आहे, जी शाळा मी अभिमानाने चालवतो, त्या शाळेचा 150 वर्षांनी रिझल्ट 60% कधी नव्हता. तो आज 97% आज शाळेचा रिझल्ट साऊथ शाळा 1 नंबर आहे. आणि ती शाळा वैभव शिकलं मिळण्याचं काम केलं किंवा त्या शाळेला शिकलेला विद्यार्थी त्याने केलं, तर मी अभिमानाने लोकांना सांगतो. आणि मला ती शाळा चालवत बरं वाटतं. या रिटायर झालं त्यांच्या वेळेला सरदेसाई मॅडम या आमच्या सर्वांच्या आदर्श होते. म्हणजे त्यांचं गायनाचं हे होतं, कौतुक होतं, पण त्याचे शिक्षक आधीचा वर्ग पण घ्यायचे. विद्यार्थ्यांना जोडणं, विद्यार्थ्यांवर तुम्ही संस्कार करणं फार महत्त्वाचं असतं. कारण ते 8-10 तास ते तुमच्यावर असतात. त्यातून ते या देशाची भावी नागरिक घडणार असतात. त्यांच्या आईवडिलांना वेळ देत नसतात, ते शिक्षक देतात. आपल्या मुलांना वेळ देत नाही. म्हणजे त्यांच्या मुलांना कधी मार्क कमी पडतात. तो जेव्हा 82% मार्क घेतो, आपल्याकडे गौरी मॅडम आहे याला प्रोफेसर आहे, त्यांच्या मुलीला ते आता डॉक्टर झाली. पण जेव्हा ती SS झाली होती आणि मॅडम मला भेटायला आलाय, तर तिला मार्क पडले 70%. म्हणजे ही बाई त्या मुलाला शिकवते, तो मुलगा 92% मार्क घेतो आणि हिला मुलांकडे वेळ द्यायला मिळत नाही. तिच्या मुलाला 70% मार्क मिळतात. म्हणजे त्यांच्या आई वडिलांपेक्षा पण तुम्ही त्या मुलाला घडवताय. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. त्या आमच्या मॅडम यांनी आत्ताच रिटायर झाल्या. खरं म्हणजे आम्हाला ते शब्द मी त्यांना सांगितलं, मॅडम तुम्ही वेळ काढा, शाळेमध्ये यायचा, तुम्हाला आम्ही मानधन देऊ, पण तुम्ही या, तुमचा हक्क आहे. 20-25 वर्ष तुम्ही शाळेला सोडून दिली. तर त्या शाळेचा मी माझी विचार म्हणजे शाळेत पहिलीपासून 11वीपर्यंत त्या शाळेत होतो. माझी विशेष माझ्या बघत आम्ही 5वीपासून 11वीपर्यंत एका होतो. दोघे हुशार, खेळामध्ये पण अभ्यासामध्ये पण. फर्स्ट सेकंड नंबर करता चढाव लागेल. मी जसं हुशार असल्यामुळे थोडंसं तेव्हा तो विषय म्हणजे आपल्याकडे असताना जरा जास्त पण नवीन असं पासून आम्ही दोघे की माझ्या तेव्हा झालो. म्हणजे आज माझ्या लग्नाला 51 वर्ष आहे, बरोबर आहे, आणि प्रेमाला 63 वर्ष आहे. पण आधी आम्ही सुद्धा संसार करतोय म्हणजे कुठेही लग्न टिकतो, प्रेम टिकत नाही. 63 वर्ष प्रेम टिकले आहे एक विक्रम आहे. सर हा विषय निघाला तर आपण त्यावर चर्चा करूया. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल 8x10चा रूमचा उल्लेख केला. म्हणजे डोंगरीमध्ये एक सकिना मंदिर नावाची बिल्डिंग घेतली, तुमचं बालपण गेलं. तर मी त्या दुसऱ्या असं गेलो होतं त्या सकिना मंदिरच्या भिंती जर खरवडल्या तर त्या खरवडलेल्या भिंतीच्या खाली आधी अश्रूंचा ओलावा जाणवेल. इतकी गर्दी तुम्ही पोटाची पाहिलेली आहे. आणि आज आयुष्याच्या या टप्प्यावर म्हणजे 10x8चं डोंगरी करून आणि या मंदिरीसारख्या प्रशस्त ठिकाणी 8,000 स्क्वेअर फीटचं घर, हा जो प्रवास झाला आजही त्या आठवणी पोचतात. संदीप हॅलो, संदीप साहेब कळलं का, मी फ्लॅशबॅकमध्ये जाताना माझ्या पूर्ण शब्द निघत नाही. तर मला वाटतं मी जेवढी गरिबी पाहिली तरी फार कमी लोकांनी पाहिली असेल. म्हणजे पण त्याही अवस्थेमध्ये आमचं
एक मला अगदी किस्सा सांगतो. माझी बहीण होती त्या माझ्यापेक्षा मोठी होती. तिने 9वी तासाला शाळा सोडली आणि नुकत्याच लागली घर चालत राहील. आणि त्यावेळेला मी 7वीला होतो. तिची इच्छा एकच होती बिजूने शिकावं, कारण शेवटी घरा सांभाळणार. आणि मी आपले पण शिकावी माझ्या घरच्यांचे. मग आई मला बसून दुसरं आपण बिजूला म्हणायची. माझी आई सांगायची बघ मी सर्व तुझ्याकडे होऊन येतो, तुझं पुढील पाऊल आपल्या बघता गावाने उमरगाडीसारख्या ठिकाण आहे हे सर्व मुंड्या जे काही दारूचे धंदे भंडारी समाज आपल्याकडे जास्त होता. आगरी समाज आणि तो त्यावेळेला व्यवसाय करणार 3 जास्त होते. एका बिल्डिंग 4-4 दारूचे. तुम्हाला सांगायची बघ तू पुढे व्यसनाच्या आधी जाऊ तू गेला तुझं एक पाऊल वापरा पडणार आमच्या घराला सत्य नव्हते. मी जे करते एवढी मेहनत करते तुझ्या करता आणि तिचे शब्द ती माझ्या मनावर जी विंबायची ना तो माझ्यावर परिणाम झाला. मी त्यावेळेला दारूला कधीही स्पर्श करत नव्हतो. मी खेळ ठेवण्याचं दारू काय झालं ते पण आपल्या एखादी भोगणे आमच्या समोर आहे. ही व्यक्ती इथे बसते यांचं उल्लेख करणं मी त्या ठिकाणी उच्च समजतो. मी महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला महाराष्ट्र सेक्रेटरी होतो आणि अतिशय चांगल्या तऱ्हेनं सेक्रेटरी पण त्यांनी सांभाळलं की त्याचं कौतुक करणं मी केले. 10 पैशाचा इकडे तिकडे व्यवहार नाही एवढा तो व्यवहार असं जवळ आहे. त्या माणसावर मी काम केलं ते माणूस याकडे आणि आमची कारकीर्द आम्ही फार चांगली घालतो. म्हणजे मी असताना पैशाची कमतरता पडत नाही. त्यांना माहिती सर्व असं की पैशाची कमतरता पडत नाही. पण गरिबी आम्ही जवळ पाहिजे आज सर्व सुचूक होतो. पण त्यावेळेला माझ्या बहिणीने नंतर ती नोकरी केली आणि मग आम्ही गेला. आज माझ्या 4ही बहिणी चांगल्या घरात आहेत. त्यांची मुलं चांगली आहेत. बिजू बेडकर कधी मी माझ्या मिसेसनी जी साथ दिली ना ती माझ्या आजच्या दिवशी केला. मी त्यावेळेला बऱ्याच वेळा आई विचारी काय केली ती जेवढी करायची तेवढी करायची. आम्हाला द्यायची 2 पाव वगैरे घ्यायचा आम्ही सर्व करायचं. पण आम्ही त्यावेळेला चुकून विचार नाही केला. एकदा तो पण सांगतो. पण आम्ही त्यावेळेला जराही विचार नाही केला की आम्हाला एवढं देताना ती जेवते की नाही. तिने किती रात्री उपाशी कोणी काढली असेल मी आता विचार करतो. त्यावेळेला तिने आम्हाला देताना नक्कीच देत असतो. एकदा आम्ही ठाण्यावर थांबा घेऊन आलो आणि आम्ही फायनल जिंकलो. मावळी मंडळावर थांबा होता. इथूनच्या वेळेला पारितोषिक मला मिळालं. घरी आलो आम्ही रात्री आम्हाला 1:30 वाजला. आता आमच्या खाली त्या भावभाजीच्या गाड्या उड्या लागल्या नाही तुझ्या पेन्शन होते. आता सगळेजण भावभाजी घ्यायला खाली बसले. मी बघतोय मला पण बोलत नाही तुझ्या पैसे नाही कुठं लागली तर झोप आपल्या तंदी बघे कोणी बोलत नाही. बघितलं मी म्हटलं उभं गेलो आणि 2 वाजता काही झोपली वडील तर खाली होते. त्या वडील आमच्याबरोबर आले आणि नंतर त्याने खाली झोपली. मी माठात लागलो माठ वगैरे माठातलं पाणी जर प्यायला होतं. आई झोपली तिला काय अरे मी का कोपऱ्यात बसलो तिथे भूक लागली करू आहे. आईने जागा मी अरे म्हणजे काय झालं तू असं बसलाय नाही झालंच नाही म्हणजे नाही जिंकली. अरे मग तू असं काय बसलाय तर तिला म्हटलं अरे भूक लागली खाली ते माझ्यावर भाजी पावती खाते आता मी मला बोलवलं पण नाही. अरे तुम्हाला अवघड सांगितलं मी ठेवलं असं ना आता मला माहिती ती काय ठेवलं. पण काही औषध ती उठली. तिला 2 चपाती मग पीठ होता मळलेला ती लगेच त्याला 2 चपात्या टाकल्या त्याला डाळडा लावला आणि साखर मला ते असं रोड दिले. 2 चपात्या दिल्या मी पाणी प्यायला झोपतो. आज चिकार भांड्या मी मोठमोठ्या भांड्या करतो मी काय करतो. पण आधी ती चव आणि तिने जी दिलेली त्यावेळची मध्ये माझ्या आयुष्यात मी विसरू शकत. असं म्हणतात हालातों के आगे 7 नजबा होती है. हालातों के आगे 7 नजबा होती है. पहचान मिलती है खामोशी भी हर दर्द सिर्फ माफ. अशा पद्धतीने तिने जे केलेलं आहे म्हणजे आयुष्यात मी विसरू शकत. जेव्हा जेव्हा आठवत त्या शायरीमध्ये वेळ आठवण करायला लागलो मला माहिती शायरी मोठा आहे. पण आता विषय कबड्डीचा झाला. बॉडी बिल्डिंग तुमचं पूर्ण वरती पूर्ण होऊ शकत नाही. मला वाटतं एकदा जो आज आहे तो जर आपल्या श्रोत्यांना दाखवला की आज आम्ही
वयाच्या 79व्या वर्षी एका मिस्टर इंडियाचा हाताची मजबूती किती होती त्याच्यावर हात दाखवला आम्हाला. 79व्या वर्षाचा आज म्हणजे जो सनी देओलचा जो डायलॉग आहे त्याच्याकडे हा किसी पड गया आदमी उठता नाही. तर मी जो फोटो हा जो हाताची नस दिसते तुम्हाला हा त्यांच्या वयाच्या 73 साली या व्यक्ती आजही व्यायाम करतात आणि त्याच्या आतमध्ये आम्ही एक फोटो लावलेला आहे. या फोटोसाठी हा पुस्तक आम्ही जवळजवळ 2.5 वर्ष छापायचं थांबलो होतो. आमचं असं म्हणलं की याचा मिस्टर इंडियाचा जो फोटो आहे तो जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पुस्तक छापणार नाही. आणि या पुस्तकातला फोटो घेण्यासाठी दार्जिलिंग पर्यंत सगळा शोध सुरू केला होता. त्याला बॉडी बिल्डिंग सेनेटचे तुमचे सदस्य ते सांगतील की आज आपल्याकडे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. पण हे मी तुम्हाला 1972 सांगतोय. त्या काळामध्ये आपल्याकडे 36चा रोल असायचा. हा फोटो आधी तुम्ही याच्यामध्ये कॉर्नरला आहे आणि या मिस्टर इंडिया मिळवताना या व्यक्तीचं पोट बघा किती आतमध्ये. आज कोणताही बॉडी बिल्डर तुम्ही घेतला तर एखाद्या 9 महिन्याच्या बाईचं गर्भात पोट जर असतं तसं ते पोट कुठे आलं असतं. कारण ते ड्रग आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या प्रेरक गोष्टी घेतल्यामुळे. सर मला आठवतं की मिस्टर इंडियाचा हा जो विचार म्हणजे आज आपण पाहतो की एखादा तुम्ही सुद्धा आता तुमची नातवंड असतील मुलं असतील की आज काय फॅसिलिटीज खेळाडूंना मिळतात. राष्ट्रीय स्पर्धेत जर जायचं असेल तर प्रचंड फॅसिलिटीज असतात. तुमच्या मिस्टर इंडियाचा एक किस्सा आहे तो सुद्धा आपल्या मला वाटतं फार बोलणार नाही सर तुम्हाला बोलायचं तरी फक्त तुम्हाला तुमच्या प्रसंगाची आठवण आहे. हा किस्सा खरोखर ऐकला जाते की त्या स्थितीमध्ये त्यांनी मिस्टर इंडियाचा किताब महाराष्ट्राने जिंकून आणला होता. मला एक शेर चांगला आठवला म्हणून सुरुवातीला तो शेर सांगतो. मेरे पास वो नहीं है जो होना चाहिए था, मेरे पास वो नहीं है जो होना चाहिए था, मैं तब भी मुस्कुराया मुझे होना चाहिए था. मुझे सबने शक से देखा, मुझे सबने शक से देखा, मैं किसी को क्या बताता. मेरे पंख करके देतो मैं गगन को छूता. त्यावेळेला माझं 72 साली नुकतं लग्न झालं होतं आणि मिसेस सर्विसला होती. कारण ती माझ्या पाठीची सीबी सारखी होती. आम्ही शाळेत असताना एकत्र त्यामुळे शाळेपासून माझी तिला परिस्थिती माहिती होती. कारण आमची शाळेची पिकनिक वर गेली ती मग मी आदल्या दिवशी दाणी मारतो. तिला कळलं मी काय येत नाही म्हणून कारण पैसे भरणार नाही. ती माझे पैसे भरून द्यायचे आणि पैसे जायचे. आमच्या तेव्हा मला आढळलं गंगाजमचा चित्रपट गंगाजमनं मी 9वीला असताना पॅलेस आणि आमच्या वर्गाची सर्व त्या माताने टिकली होती आणि आमचे सर्व मुलं ते पुढे आपण दुनियेला पाहतो गिरी कुमार वडील मान. आता हिला माहिती माझ्या पैसे नाही. त्या वेळेला पण तिनं 9वीत असताना 5 ती माहिती कारण तिला मला सोडायचं नव्हतं. तिला माहितीला हुशार नव्हतं. 11वी पर्यंत आम्ही होतो. नंतर ती मी लगेच पेपर दिला मी काढ रिव्ह्यू काढला म्हणजे लोकांचा फिरण्याचा वय असतो. 9वीत असताना आमच्याकडे मी थोडा रंगवून सांगतो तुम्हाला कळले पाहिजे म्हणजे परिस्थिती आपण कशी मात करू शकतो. आताची मुलं करणार नाही. आताची मुलं आताच्या मुली पण पहिले विचारतात फ्लॅट आहे का ती नोकरी काय आहे त्या विचारतात. तिनं कधी नाही. तिला फक्त माझ्यावर विश्वास होता. आणि मला शाळेची पुस्तकं घ्यायची होती. 8वी 9वी गेल्यावर वया घ्यायच्या होत्या, शूज घ्यायचे होते, ड्रेस घ्यायचे होता. म्हटलं आई आता काय करणार ती पण सांगा. तुम्ही रॉजर्स कंपनीला नागपूरला होती तर तिथे सकाळी जाऊन लाईन लावतो. म्हणजे ठराविक वेळ एक 15 रुपये आमच्या त्यातून नोकरी मिळाली. 2 रुपये साडी त्या पगार आणि ते दुचाला तिथे आपल्याला तर ते पण एकदा मिळायचं कधी मिळालं काही नाही. असं मी 22 दिवस तिथे काम केला. जे पैसे मिळाले त्या पैशाचा पुस्तक घेतली, शूज घेतले, माझे कपडे घेतले. राहण्याचे पैसे आई झाले. ती माझ्या आईशी पहिली तुझी 9वीत असताना माझ्या आई झाला. 9वीत असताना पण तसंच केलं. 11वीमध्ये असताना 11वीला असताना तर फार प्रॉब्लेम होता. मग मी इंडियन टोबॅको कंपनी ITC नॉलेज लांबाला तर ती सिगरेट कंपनी होती. त्या कंपनीमध्ये 1 महिना मी काम केलं. वर्षाची चांगली होती.
तर ते मला बघितलं ते सर्व विचार करण्यात हा का काम करत आहे. तर तो सुपरवायझर आला आणि मला म्हणाला, अरे तू कशाला जाऊ साहेब, मला आम्ही 11वी आहे, मला पुस्तकं वाया घ्यायचे, तुम्ही 1 महिना काम करतो. मला त्याचं नाव माहिती नाही, पण तो रडला तिथे. त्याने मला 1 महिना काम करून दिलं नाही. काम माझा 1 महिन्याचा पगार घेतला, मी सर्व आणि आणि 10 दिवस विचार उशिरा गेलो, कारण तोपर्यंत मी मला पगार झालं नव्हतं. 10 दिवस मी शाळेत उशिरा गेलो. हिला प्रश्न पडला, अरे शाळेत काय 10 दिवस झाले, विशीचा वर्ग आहे. 10 दिवसांना मला नाही आमचे लक्षात म्हणजे माझी तिने 10 दिवसात मला पोर्शन चालू तिने दिला, हे याच्याबद्दल मी कमेंट केलं, एवढं तू करून दिलं. ही लाईफ होती. आणि SSC झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलो. तो शेवटला 1 दिवसही माझं काम नाही. डिस्को कंपनीमध्ये आमच्या मी कामाला लागलो आणि भट्टीवर काम करतो. 150 रुपये पगार होता. स्टेशनवरनं 1 तास मला चालत जायला लागला मुरड. मला पैसे निघत आला होता आणि भट्टीवर काम करत होतो. आणि भट्टीवर तर मला बघायला ती लोक यायची, कारण त्या ह्याच्यावर लहानला बाहेर येतात, त्या रसामध्ये काम करतात. तब्येत बघण्याला द्यायची, त्यांना तब्येत बघण्याचा आनंद होता. मला पैसे द्यावे. 1.5 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग मला महिन्यामध्ये कामाला घेतला, स्पोर्ट्समन म्हणून घेतला. त्याच वेळेला ब्राह्मण राघवनचा एक प्रकरण चालला, ऐकलं असं ब्राह्मण राघवनचा एक प्रकरण. त्यावेळेला मी महिन्यामध्ये होतो. आणि मग आई म्हणत अरे तो ब्राह्मण राघवनचा अंजली सप्त मात्र नाही गेलं तर घर चालेल कसा, तर म्हटलं नाही द्यायच पाहिजे. तर एवढ्या अवधीमध्ये एका ठिकाणी सामना खेळतो लालबागला, इन्कम टॅक्सचा सगळे गणेश गेलेला. आणि तिथे निवड लागल्याचा एक लेबर ऑफिसर होता. माझ्या आयुष्यात करार मी दिली असेल तर त्या एक मुलगा म्हणून लेबर ऑफिसर होता. त्या माणसाने दिली. आजही त्याला शोधण्याकरता मी म्हणजे पचार परफेक्ट आहे. आपण पण बाजारात गेलो, पण मला तो माणूस भेटला, मला त्याला भेटायचं आहे. कारण त्याचे अनंत जो विडिओ भेटला त्याच्यामध्ये 100% हात त्याचा. त्या माणसाने मला जीवनात कसं राहायचं की त्या माणसाने शिकवलं. तर तो तिथे सामना बोलत होता. त्यांनी सामना बघताना बघितलेला आम्ही फायनल दिलो. तो तिथे आला आणि तो प्रेक्षक होता. फक्त त्याला त्याची कंपनीच्या लोकांनी सांग हे पेन आप देखील हो, हा नवीन पेन आहे, उभारला कॅमेरा आपल्या. त्याने बघितलं, तो आला पाहिजे आणि कार दिला. बरं त्याला म्हणजे भिंदे गाव ती कार वेगळा होता. आता निवड वेगळं विचार म्हटलं ज्या मला कार येतं त्या ती तुम्हाला कंपनी घेणं असेल. मी कुठं म्हणजे आई म्हणत जाऊन त्यानं त्याच दिवशी मला घेऊन गेले. आणि मी 3 वर्ष निवड डाकांना खेळलो. निवड डाकांना एवढं वैभव मिळून दिलं. भारत कुमार मी ज्युनियर विषयाच्या बाबतीतच झालो. त्यांनी आपल्या नेव्हीमध्ये जी ओपन करून त्याने माझी मिरवणूक काढली. म्हणजे एवढं काय माझ्याकडनं केलं. एकदा सेंट्रल गव्हर्नमेंट आम्ही सामने खेळतो, इन्कम टॅक्स आणि फायनल झालं निवड डाक्यात. तर चारी म्हणून इन्कम टॅक्सचे कमिशन होते, नाव ऐकलं असेल त्यावेळेला. चारी अत्यंत सजन. त्याला त्याच्या टीमने सांगितलं तर तो बोलला ये पेंटर कोण आहे मेरे को देखने माने, तुम्हाला मॅच देखून वापरतो. आणि नेमकं त्या दिवशी काय झालं पाहिजे, मॅच 3 वाजता होती. मी 11 वाजता माझ्या इथून निघाला, माझं घरून मी फ्रेश होत होतो. तर राहायचं मी उमर घालतो. जाताना फायनल गेम मी त्या टीमचा कॅप्टन आणि तो चॅरिटी कमिशनरचा चॅरिस आहे विजू बेडकर कोणी जो बघायला आलेला होता. तिथे सामना वेळ म्हणजे वेळ सेंट्रल गव्हर्नमेंट सामने तिथे काही निर्माणी नाही. आणि सर्व वाढवतात विजू बेडकर अजून आला नाही सामना वेळच झाला. आणि मी माझी ट्रेन तिथे माझ्या अडकली 15 मिनिटं. त्यामुळे मी लेट झालो. 20 मिनिटं मला जायला लेट झाला. तोपर्यंत आमच्या संघावर तालवांनी 1.5 गोल मारलेला होता. म्हणजे 12 गणिते आघाडी होती. फायनलचा सामना आमची हॅट्रिक 3रा वर्ष होता. मी गेलो बघतो तर सामने माझ्यावर सगळे एवढे धावणे. माझा कमांडर एक परिणाम म्हणून नेहमीच आता जवळ डिसिप्लिन कॅप्टन तू समजताय की नाही समजताय, हा फक्त माणूस माहिती आहे. बोला विजूभाई आपल्यावर तुला विश्वास आहे.
और 40-30 मिनिट बैलेंस है, आप घुमा सकते हो. तर तू काय घाबरू नकोस, मी त्या वाढीशी आहे, तू उत्तर जाऊन आणि तुला काय सर परमेश्वराचं नाव घेतलं, परमेश्वर माझ्याकडून चूक झाली नाही, पण इथे वाचावं लागलं. इथे म्हटलं आम्ही हारलो तर मला दुसऱ्याची निविदा काय नाही, आणि एकदा ती सर्टिफिकेट मला 8 मिळाली असेल, मला बाकी ठिकाणी नोकरी मिळाली असेल, शक्यतो चांगला खेळ असेल. कारण तुमच्याकडे शिस्त नसेल त्याला जेवणात काही खेळायला अर्थ नाही. आणि परमेश्वराकडे मी प्रार्थना केली मनातल्या मनात, सामना असा धूर काढला त्या वीर पॉवरनी, आणि आम्ही 10 रन सर्व पॉईंट मारले. आणि त्याला चित्रे म्हणून डेप्युटी कमिशनर होते. पण त्या चारीनी नंतर माझ्यावर एवढं प्रेम केलं, तू नंतर मला वाटतं खेळ आपल्याकडे खाला काढून मिळता राहणार. आणि त्यांची खेळ होती किंवा त्याची चित्रे म्हणून किंवा डेप्युटी कमिशनर होती. आणि तिला सांगितलं तू नेवड बागेमध्ये पिकअप तुला घेऊन, ती गाडी घेऊन मला घेऊन गेली. आणि त्यानंतर त्या माणसाने माझ्यावर म्हणजे असं अपार्टमेंट विचारलं त्यांनी नाही खेळावं. आणि अली यावर जन्मचे असे बक्षीस समारंभ राज्यपाल होते. आणि ही वैभव होता, पराभवाचा तुम्हाला द्वेष करता येणार, विजयाची जिद्द म्हणून लढायला पाहिजे, पण पराभवाचा द्वेषही तुम्हाला करता येणार तर तुम्ही विजय प्राप्त करू शकता. आणि ती ताकद आमच्यामध्ये. तर हा जो पराभवाचा द्वेष जो तुम्ही मला दाखवतो मगाशी जो मुख्यमंत्री राहिला, की आम्हाला सगळ्यांना तो डिस्कस घेण्याचा किस्सा ऐकायचा की तुमचा जो बायका म्हणजे डोंगरी ते दार्जिलिंग हा जो काही प्रवास आहे तो खूप संतोष गेली. मला त्या सगळ्यांना पुण्यातून सुटे मला अनेक तुमच्या पुणे मित्र इथे भेटत आहेत. आता सगळ्यांना हा तुमचा किस्सा ऐकायला आवडेल, कारण पुन्हा कमी जायला माहिती आहे. 72 साली माझं लग्न आहे. 23 जानेवारी मी बाळासाहेबांना एकदा सांगितलं. बाळासाहेब ठाकरे म्हणजे तो वाढदिवस, आणि म्हणून म्हटलं माझं लग्न त्या दिवशी आलं. मी तारीख मी बाळासाहेब मी माझं दैव समजलं. तर मला मराठी प्रबोध होता आणि शब्दात माणूस होता. असा माणूस म्हणत नाही, त्यांच्या मुलांनी ती ताकद नाही. म्हणजे बाळासाहेबांची मुलं ठीक आहे त्यांना, पण बाळ शब्द एकदा मराठी माणूस आणि हिंदू समाज त्यांच्या व्याख्या संकुचित करतोय ती त्या पक्षाची ताकद होती, ती बाळासाहेब नाही. आणि म्हणून सर्व काळातल्या लोकांचं त्यांना ते सपोर्ट मिळालं. आता कसली भाषा आहे मी तर त्या माणसाला कुठे त्याच्यामुळं पण मी त्याचा फॅन होतो. आणि म्हणून म्हटलं नाही माझा लग्न TV चॅनल आणि TV चॅनल चालू करली. पण त्यावेळेला कबड्डीची नॅशनल झाली, आणि कबड्डीच्या वेळेला काय झालं की माझं सिलेक्शन महाराष्ट्र संघात चांगला खेळून पडलं, माझं सिलेक्शन झालं नाही. तेव्हा मी निवड आघाड होतो. म्हणजे मुंबई संघाला जिंकवण्यामध्ये माझा खाली झालं तर सिंहाला फायनलला पण सेमी फायनलला पण सेमीफायनलला ठाणे विरुद्ध मुंबई संघ आला. आणि मी यांच्यामध्ये लेखनासाठी होतो मधु पाटील त्यांना त्या खेळाला खरा अर्थानं वाचवला. वसंत सूद म्हणजे सर्व खेळाडू ही मोठ्या लेवलचे होते आणि मी त्यांच्यात जरी होतो. पण जिथं आणि लढताना म्हणजे असा कळ्यात मला काही जमलं नाही. एकदा गेलं तर सेमीफायनल ठाणे जिल्हा मधु पाटील मला सांगितलं काय बोलतं समोर घ्या सिग्नल सामना आहे तुला सगळीला पहिला वाढवत आहे. कारण त्यांना माहिती की ते बघत नाही आता मला खेळणी करणार असा. तर मी म्हटलं मधू तुला तर माझ्या विश्वास असेल तर मला सांग, पण तुम्हाला विषय नुसतं कबड्डी करा आणि परत ते मला घाला. तर मला तुला सोपवला. सामना चालू झाला म्हणजे तो आजही त्या कधी सगळे आहे. पवारसाहेब बसेल तो सांगितलं सामना वसंतदा पाटील बसेल किंवा वसंतदा पाटील मुख्यमंत्री होते. आणि टॉस उडवला मला त्यांनी मधून इंटरेस्ट दिली. मी गेलो सेमी फायनलचा सामना कोणी डेली करणार नाही. मी जो बोलतो तो मला सुधीर यादव ठाण्याचा अतिशय चांगला तुम्हाला
मी जी धडक मारली 7 खेळाडू पहिल्या इंटरमध्ये सेमी फायनल आणि सिलेक्शन झाला एकाच लढाईचा. आता एकाच लढाईचा तो तिसऱ्याने आवर केला म्हणजे दुसऱ्याने पेपरला हेडिंग आली बिजू पेडकांना भीम पराभव एकाच लढाईत 7 खेळाडू भाग. फायनलला काय झालं पण भूमिका पूर्ण समजूत आहे. सेमी फायनल झाली ना ती त्या दिवशी रात्री बसायची आणि ते सिलेक्शन महाराष्ट्राचं झालं म्हणजे 3 सिलेक्शन. आता नंतर मी जाऊन तर झोपलो क्वार्टर फायनल सेमी फायनल तरी महाराष्ट्र यांना अशी काढून दिली की साधारणतः माझं सिलेक्शन आहे. आणि मी म्हटलं मी या खुशी होतो मला पहिला सिलेक्शन होतं आणखी बरोबर आहे. पहिलं सिलेक्शन होणं देखील भाग्य लागतं ना. म्हटलं म्हणा सर्व म्हणाले तुझं मी जाऊन झोपलो आणि सकाळी मी उठलो तर सकाळी उठलो सगळी फोटो फिट झाले. मला कोण बोलून नाही काय रे कॉम्युनिकेशन काय म्हणजे काय आपल्या माणसं सांगतात घेऊन ना. कारण आमची जे मुंबई संघाचे राम नांदगावकर जे अध्यक्ष होते मुंबई संघाचे ते सिलेक्शन घेऊन होती. राम नांदगावने मला बोलून कोण घेऊन गेले म्हणजे काय जमलं म्हणजे काय कळत नाही. संध्याकाळी मॅच होती पुणा विरुद्ध मुंबई. पुण्याचा सगळा एकदम स्ट्रॉंग आणि आमचाही संघ होता. आता यांनी मला ग्राउंड इथे घेतला पण कॅप्टनला प्रश्न पडला मुद्दा पॉईंट देणार नाही. बॉल झाली की विजय सिलेक्शन झाले नाही. सिलेक्शनचं फायनल झालं डिक्लेअर करणार होते पण सेमी फायनलच्या वेळेला हे काही लोकांना कळतं ना की असं सिलेक्शन झालेलं आहे. मला मधू पाटील आतमध्ये घेतला पण मला चढायला पाठवतच नाही फायनलला. आणि पुणे संघाने मी पहिलं एवढं पुण्याच्या संघाने गेली 9 डझन उभे राहिले मुंबई संघात. वसंत सुखने 3 इंटर केल्या मधू पाटलांनी 2 इंटर केल्या जार गावांनी मी 2 इंटर केल्या शेखर शेठ म्हणजे हे टॉपचे खेळाडू त्यांना पॉईंटच मिळाला नाही. त्यांना प्रश्न पडला काय म्हणजे हा फुटाने खेळाडू मारत नाही आणि मधू मला सोडत नाही. मधू वाटल्याने मुद्दा पॉईंट दिला. नंतर मधू मांडले त्यांना कळलं की आपल्याला पॉईंट मिळत नाही. मधू मला वाटतं बिजू सरस असेल की आपण बघा समाज हा जर पॉईंट गेला तर पुण्याकडनं आपण जिंकणार कधी. त्यांची कवर फार स्ट्रॉंग आहे. तुम्ही त्या बंदाला म्हटलं मधू तुझा जर विश्वास नसेल तुम्हाला पाडून नकोस पण दडपण आणतो. तर त्यांनी तुमच्या याच्याने मी विचार असं केलेला मी नवीन असतो मला हा कोण खेळाडू तो कोण खेळाडू हे बघायला. तुम्हाला एकदा खेळाडू मजबूत कळला ना की म्हणून घावतो. लढाईमध्ये कसं आहे तर पहिला फटका मारणं शिकणं. तर मला त्यावेळेला हा कोण तो कोण माहिती नव्हता. हे म्हणायचे हा खेळाडू म्हणायला आपल्या खेळाचा विषय पाहिजे. मी गेलो जगताप म्हणून शिवाय जगताप टॉपचा पुण्याचा खेळाडू होता. तर आमच्या अगदी जवळचा नंतर तुमचा एकदम चांगला लीडर झाला होता. तो कॉर्नरला होता आणि मी गेल्यानंतर त्याने माझ्या पायाने हातला. इथून दोघे भेटले. मी जी धडक मारली पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मधू पाठवाय जीवाला म्हटलं आता आपल्याला आता पाठवतो घरी येऊ. तो त्याने दुसऱ्या परत मला पाठवला. मी म्हटलं मधू 4 आहेत आम्ही मारेल ना मला कम्प्लीट लो त्यांनी नाही म्हटलं समजा मी आवाज होतो तरी 2 तरी आपण घालतो ना काळजी होतोस. पण हे पण बरोबर आहे. मी परत गेलो म्हटलं 7 प्लेयर पासून त्यावेळेला पहिले अंगात धडक होती खेळाची तो डॅशिंग बळा होता ती बीट बॉल होती इच्छाशक्ती टाकली होती. मी परत गेलो 2 खेळाडू मारले. असा करून संपूर्ण फायनलचा 2 मिनिटांनी मारला मुंबई संघ जिंकला. आता मुंबई संघ जिंकल्यानंतर सिलेक्शन डिक्लेअर केलं होते. सिलेक्शन डिक्लेअर करताना विजू पेडकाचं नाव न्यायला पब्लिक अक्षरशः ग्राउंडवर गेलं. प्रेसवाल्यांनी दुसऱ्याशी जे उचलून द्यायला लागला. माझ्या मनाला पण लागला आणि माझे वडील तर कबड्डी खेळायचे चांगले त्यांच्या मनाला पण यातला आला. तेवढ्यामध्ये काय आला महाराष्ट्राची ऍक्टिव्ह होती नॅशनल करता. आता इथे महाराष्ट्र संघ निवडला. रेल्वेच्या संघाने विचार केला विजू पेडकाला रेल्वे द्या आणि त्याला आपण आपल्या टीममध्ये घेऊन जाऊ. त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं रेल्वेचं. त्यांची कॅम्प चालू होती. माझ्याकडे ते आले मुनींद्र पांडे मॅनेजर आले. ते म्हणाले तुम्ही रेल्वे जे असेल वाटतं तर तुला ग्रेट देता.
मला या खेळाडूंच्या पेक्षा वरच्या खेळाडून त्यांनी घेतला. तू काही काम करायचं नाही, फक्त खेळायला रेडी करतो. मी म्हटलं मला मुद्दाचा विचार आहे, त्याने माझ्या रंग करायचा निवड लागायला. मी त्याच्या घरी गेलो, त्याने मला घरी खेळायला बोलला, त्याची विश्वास तो काढला. मी म्हटलं देखील मुद्दा साहेब आज आपल्या रिकाला नाही नेली, पण नेलं गेलं माझं भविष्य होईल. मला शेवटी माझ्या बहिणी आहे, माझं घर मला सांभाळलं. तर त्यांनी मोठ्या ह्याच्याने मला बोलला मी तुझा भलं असेल तुझा. मी त्यांच्याबरोबर कॅम्पला गेलो, कॅम्पला सर्व खेळाडू गेले होते. मला मुरलीधर पांडे प्लेट घेऊन गेला आणि महाराष्ट्राला माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा 72 मध्ये महाराष्ट्राची हॅट्रिक, महाराष्ट्राची चूक केली मला सगळ्यात घेतल्याने महाराष्ट्रातून मान आणि आम्ही रेल्वे झालो, आम्ही जिंकलो. म्हणजे नॅशनल चॅम्पियनशिप साधी नाही, नॅशनल चॅम्पियनशिप त्यांच्याकडे जिंकून घेतलं. लगेच त्या रेल्वे खेळाडूंनी मला ट्रेनमध्ये बसवला. 23 तारखेला माझं लग्न होतं, 20 तारखेला हैदराबादला ट्रेनमध्ये बसला, 22 तारखेला मी इकडे आलो. हळदीला मला सर्व घरी वाढ होत आहे. मी आलो तर डायरेक्ट हळदीला बसलो आणि मग ते सुरू. त्याच्यानंतर महाराष्ट्र संघ, रेल्वे संघ, विषयी ट्रेन त्यानंतर डायरेक्ट माझ्या डिसिजनला अशा तऱ्हेचा माझा तो प्रवास होता याचा. आणि त्याच वेळेला मग आम्ही हनीमूनला गेलो इकडे महाबळेश्वर. आम्ही दोघे महाबळेश्वरला गेलो. खिशामध्ये आमच्या पैसे कमी कमी तो भेटण्या होता. ते पण त्यावेळेला आम्ही 1000 रुपये घेऊन गेलो. 1000 रुपये भरपूर झाले असं होतं. मग आम्ही म्हटलं हॉटेलमध्ये सांभाळून घ्यायचं थोडं थोडं असं. पण आमच्या दोघांची पर्सेंटेज एवढी सॉलिड होती की त्या आमच्या बाजारात रेल्वे सगळे आमच्याकडे बोलतो. तर मी पण मला म्हणाले एवढ्यामध्ये काय झालं. आणखी एक किस्सा तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं घेतोच घेऊन. एक जीप आली अशी, आम्ही मार्केट करतो, एक जीप अशी आली आणि सरळ पुढे जीप थांबवली येते आणि ड्रायव्हर माझ्याकडे आला. त्या माणसाने जायला ते विचार रिपीट करायचं. तो पण कन्फ्युज झाला. तो ड्रायव्हर म्हणजे आपण विजिट ते उठून आले गाडीतून. ते कोण होते? पण खेळीचे नगराध्यक्ष होते बिलारी गुरुजी. बिलारी गुरुजींचं नाव तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला माहिती. बिलारी गुरुजी, बिलारींचा फार प्रसिद्ध जीव. आणि मी काय त्यांना ओळखलं नाही. अरे सातारा संघात आलो, सांगलीला आपण खेळलो एकत्र, आम्ही आलो तुमच्याबरोबर, तुम्ही फायनल आम्ही तुमचं सिलेक्शन द्यायला. तेव्हा मला वेळेला 6 माणूस सातारा संघातनं खेळले. त्या माणसाने मला म्हणाले कुठे होते. म्हटलं मी असं नाही. त्या माणसानं 8 दिवस मला ते ठेवून घेतला. माझा म्हणजे 10 पैसे मी पैसे एवढे मिळले माझे तेवढे पैसे मी घरी घेऊन आलो. त्याने मला 10 पैसे कधी खर्च करून दिले नाही. त्याच्या जीवनला त्या गाडीचा मला असं उठवायचा. त्यानंतर एका ठिकाणी दुसरे सामने होते. तर मला या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, कसं साहेब तुम्ही आलं तर त्या लोकांना आणखी घेऊन वाटतं. म्हटलं सर तुम्ही बोलता पण नव्हते. वडखळ म्हणून गाव आहे तिथे आपला साताऱ्याला. मग आम्ही तिथे सामन्यात गेलो. त्यांनी त्या आनंद म्हटले की वेंकट साहेब आले. तिथे किस्सा करत मला नंतर ते सर्व असे ती गर्दी मला हात गेल्या कडावाडा पण कॉलेजला पेरवा नाही केला. तुमचे सर्व विचारे तिकडचे लोक हात येत करते. पण त्यांनी मला सगळं भेटलेलं आहे. तुम्ही जरा थोडंसं कपडे काढून तुम्ही लावून मारत असते. कबड्डीचे आमच्याकडे मानवंदना असते देवांच्या. मला विसरून त्याने इथे पण कपडे काढायला लावतात. आम्ही दोघे बघायचे आणि मी म्हटलं बघा आता मी विचार असा केला एवढे बोलता आहेत विचार. आणि मग मी थोडंसं वॉर्मिंग केलं आणि मी एक गाव मारला. साहेब त्यावेळेला मला 3000 रुपये मिळाले फक्त एक राऊंड चक्कर नव्हतं. तेव्हा मला कळलं की विमानाची किंमत त्यावेळेला किती दिली होती. मी खर्चाला माझे 6000 रुपये घेऊन गेलो होतो, पण एक राऊंड माझा मला 3000 काय दिले. मला विषय काय कमाल आहे. बॉलिवूड मध्ये
तुम्हाला आपल्याला वेळ फार कमी आहे कारण 7 वाजता आपल्याला इथून सुटवायचं आहे. मी पुन्हा तुम्हाला त्या मिस्टर इंडियाच्या त्या तुमच्या प्रवासाकडे हा बोलायला म्हणजे आपल्याला अनेक विषय आहेत. मिस्टर इंडिया जो तुम्ही केला त्याच्यावर खूप किस्सा आपण थेट त्या किस्सा त्यावेळेला काय आलं की आमचे मिस्टर इंडिया कॉन्ग्रेसला माझ्या लग्नानंतर 6 महिन्यांनी कॉन्ग्रेस होती. 3 महिन्याचा आमची भेटा दिली होती आणि 3 महिन्यांच्या नंतर मग ती तारीख टिकली मला नॉमी माझी मिस्टर मंडळी 3 महिन्याची तयारी करायला लागलो. आपण 3 महिने जाता आणि मग आपण गावाला बरंच येतो. आपण एक काम करतो तयारी कर 3 महिने म्हणजे नॉमी 3 महिन्यात माझ्या बँक नाही रिपोर्ट चालू आहे सकाळ संध्या चालू कर मी बरोबर आहे नाही तर म्हटलं आम्ही तुझी इच्छा आहे ना या वर्षी म्हटलं याच वर्षी गेल्या वर्षी 1200 झालं होतं या वर्षी 1200 वाढलं. मी 3 महिने सकाळ संध्याकाळ लागली सकाळी 3 तास संध्याकाळी 5 तास बँक झालं आणि रात्री घरी आल्यानंतर माझी विशेष आमच्या आशासमाची कोचिंगची प्रॅक्टिस झाली. ही असे म्हणजे एवढे आम्ही दोघांत एकमेव विसरलेलो. आता प्रश्न आहे तेव्हा मी रेडिओ सांगत होतो रेडिओची मला पास होती कॉम्पिटिशन दार्जिलिंग निघला. आता दार्जिलिंगला जाण्यामध्ये 4 दिवस ट्रेननी जायला पाहिजे तर मी नॉमीना म्हटलं नॉमी 4 दिवस जाण्यामध्ये पण माझी ते जी इम्प्रुव्हमेंट जी म्हटलं समजून जाईल तर म्हटलं जाऊ दे मी जात नाही तर किंवा का नाही अरे म्हटलं ट्रेननी जायला मी एवढा खर्च कोण करतो बरोबर ते तुमच्यावरती बोलतो. तिला मला काही बोलली नाही तिला ऐकून घेतलं. तिला ऑफिसमधला 2000 रुपये लोन घेतला मला बोलली नाही. तिने तिकीट काढून मी 601 रुपये तिकीट आजही माझे घेऊन गेली 601 रुपये तिकीट दार्जिलिंगची कलकत्ता टू बांदोरा तिथून एक छोटा ट्रेनचा मी पुढे गेलो तिकीट घेऊन ती म्हणे तिकीट आणलेली तिकीट झाली नाही सगळं झालं. म्हणजे केवढा विश्वास त्या 601 रुपये तिकीट मी विजू बँकेला ऐकायला असलेलं 4 वर्षाला मी भागवली. हो तिथे काय मी एकटा गेले आणि कॉम्पिटिशन चालू होती. मी आपला गेलो तिथे मी बॅग तिथे ठेवली माझ्या वस्तू ठेवल्या आणि टायटल मला सर्व काय नंतर फक्त माझ्या वस्तू सोडल्या गेल्या पण मी बाहेर गेलो शोधतोय मग तिकडे गिरी म्हणून ते मेयर होतं त्या मेयरने मला सर्व कपडे घेऊन दिले. मला 2-3 दिवसांनी फिरून अशी म्हणा ते पशुपती का ते तिथून ठिकाणी फिरण्याचा नेपाळला तिथे घेऊन गेले. म्हणजे लोकांनी फार प्रेम दिलं पैसा नव्हता पण लोकांनी जे प्रेम केलं ते मी आता ठिकाणी जोडलेली माणसं माझ्या आयुष्यात होती आणि ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे ती कोणा त्याच्यापेक्षा जास्त मदत मी त्यांना आता करतो. वासीमध्ये एकदा असं म्हणाले होते की कंकड़ स्नायू जैसे लुटफिंडाचे रुमले अभिन्न काळा मांड्या जैसा फुला जातात. मला माहित नाही वासिम मलेकरांनी तुम्हाला पाहिलं असेल किंवा काय नाही पण त्या ओळी ज्या आहेत त्या तुम्हाला इतक्या चपलत होतात म्हणजे दुसऱ्या इंडियाचं तुम्ही सगळी शिक्षण पाहिलं तर वासिम मलेकरांच्या ह्या ज्या कवितेचे शब्द आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी तंतोतंत तुमच्याकडे म्हणून वासिम मलेकरांची कविता लिहिली असं वाटतं. तुम्ही खबरीमध्ये राष्ट्रीय दिल्लीकडे तुम्ही मिस्टर इंडियाला पॉलिटिकल संरक्षण मिळवलं म्हणजे तसं राजमुखांनी म्हणाली त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं की जिथे कुठे जायचे तिथे नंबर 1 व्हायचा प्रयत्न करा. माझ्यावरचा आरोग्य तुम्ही पाहिला तुमच्या आयुष्यामध्ये पण अजून एक किस्सा मला सांगायचं की आज सध्या आपल्याकडे सगळ्यांना आपल्याला ईडी माहिती आहे ना सगळ्यांना इथे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट सगळ्यांनाच माहिती आहे ईडी इथे. तर आपल्याला आता रोज माहिती होतं की एखाद्या राजकारणावर ईडी पडली आणि मग तो एका विशिष्ट पक्षात गेला पण पक्षाचं नाव नको घ्यायला. पण तुम्हाला असं कधी माहिती आहे का की एखाद्या खेळाडूवर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. म्हणजे सगळ्यांना आपण असं म्हणतो की मराठी खेळाडू आणि त्याचे क्रिकेट सोडलं तर फारसा पैसा नसतो परंतु विजू बेंकरांचं वैशिष्ट्य असं होतं की 12वीच्या मुलीमधला झालेला त्यांचा प्रवास पेनकर फिल्म क्लबची चेन त्यांनी पूर्ण मुंबईवर उभारली. लोणावळ्याला 2 बंगले बांधले आणि आजच्या काळाला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लखपतीच्या पुढची जी स्टेज असते अब्जोपती एक मराठी खेळाडू म्हणजे अगदी त्यांना जीव मानत नाही कबड्डीच्या मैदानात घाम गाळणारा बॉडी बिल्डिंग मध्ये सुद्धा जो वैभव निर्माण करणारा सविष्ट असतो जो वैयक्तिक आयुष्यात सुद्धा
एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो आणि खेळाडूच्या पलीकडे म्हणजे मराठी माणसाचं म्हटलं जातं की आपण थोडंफार कमी पाहतो जी पाहिली तुम्ही तर ती लागवली एक शेर जर तिला दुसऱ्या तुमच्याकडे लिहिलं की वो मेरा वहम था कि वो मेरे हमसफर थे वो चलते तो हमारे साथ थे लेकिन किसी और के तलाश में थे. तर असा एक प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला की अचानक एक पहाटे इन्कम टॅक्सची धाड तुमच्यावर पडली म्हणजे इन्कम टॅक्सची धाड पडण्या इतकं मोठे खेळ तुम्ही झाला होता नेमकं काय केलं काय म्हणजे तुम्ही एकदा उभा राहायला लागलात ना तर आपल्याला एक अंदाज चित्रपट अंदाज तुम्ही नरगिस आणि याचा राजकमलचा त्यात एक गाणं होता जिसी को बनाना उसी को मिटाना इस नगरी की ज्याला आपण म्हणून तर आपण खाली पडतो परकेही पाडू शकतो पाडत नसतो त्यांना वेळ होतो. इथे मी दसरा वैभवाचे शिखर काढायला लागलो तर माझ्या जवळची माणसं कधी माझा पाठीमागून पाहिजे तर मला काही कळलं नाही म्हणून संदीप म्हणाले बरोबर लोक मेरा वहम डाक्टर मेरे आमचं करतो सत्य तो हमारे साथ थे किसी और की तरह तर ते माझ्यावर चांगले राहायचे आणि ते नाही कंप्लीट करायचे मी हा फ्लॅग घेतला इथे पैसे गुंतवले इथे गुंतवले आणि नाही माझ्याकडे ती इन्कम टॅक्सची चालू झाली सीबीआयची रेट ही सीबीआयची रेट तुला संदीप पाटीलचे बरोबर इन्कम टॅक्स चालू करा तुमच्याकडे भाजपमध्ये त्याचं पूर्ण क्वालिफिकेशन आहे नाही तेवढं नाही आहे संदीप कारण आता पण माझ्याकडे शरद पवारांनी 10% मला 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट इक्विपमेंटला देण्यात आला असं आजही माझ्याकडे घेतलं आहे 1200 स्क्वेअर फीट लोकांना 500 म्हणजे त्यांच्या किती आवडत असेल मला 1200 स्क्वेअर फीट इक्विपमेंटला 10%ला 300 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे पैसे भरावे त्यांनी त्याला घ्यावा आणि त्याला द्यावा चांगल्या ठिकाणी हे शरद पवारांचा आजही ते मुख्यमंत्री 90 सालचा लेटर माहिती आहे मला आजही ऑफिसर झाला प्रिंटरसाठी मी घेऊन टाका आज मी 300चा 600 रेट झाला असेल गव्हर्नमेंटचा किती पैसे आले पण त्या फ्लॅटची किंमत किती असेल 5 करोड रुपये असेल मी आजही घेत नाही परमेश्वराने आज मला दिले नाही ना ज्या इक्विपमेंटला घर होतं तेव्हा लोक म्हणतात मी शेजारी चांगला असावा बरोबर पण मला आयुष्यात शेजारी भेटत नाही ना कारण मला घर नव्हतं मी ते घर बदलत आहे सीबीआयच्या सांगतो तर ते घर बदलत राहिलं पण आज म्हटलं आज मी 4 लाख सेवच्या घरात जातो असा पाय माझा एक 14 पाय निघत आहे त्यामुळे ती माळेच माझी आहे त्यामुळे तिथे पण शेजारी नाही मग शेजारी चांगला म्हटलं होता तर शेजारला प्रश्न येते प्रश्न आला एकदा सकाळी मी दादाला राहायचो त्या मला मनोज जोशी दादाची 16 बाय 10 त्यांना मी जेव्हा विनंती केली सर आणि ते पण माझे फॅन होते अरे असं आहे काय तर त्यांनी त्या मला सांगून 16 बाय 10 बाथरूम पण टाकली आणि त्यावेळेला ती जी राहणारी मी नवीन दादा गेलो सर्व आपण म्हणजे मी बाथरूमचा बाहेर गेलो तर म्हणजे मला उभे राहिले नवीन खेळाडू होते मी त्यांच्यामध्ये मला दिसणारा वेळ गेला ना आणि मग 1 महिन्यानंतर त्यांच्याशी माहिती चांगली विचार पण हा एक त्यांचा आवडीचा खेळाडू खेळायला तो बघायला बोलायचा पण 16 बाय 10ची रूम मला मिळाली पण तेव्हा मग मी खूप झालो की माझ्या आयुष्यामध्ये पहिलं घर मला मिळालं तो मला घर नव्हता नाही आणि त्या घराने मला फार मोठं केलं मनोज जोशी तो मला पाहिलं जातो आणि त्या घरामध्ये माझी मुलगी 11वी होती कॉन्व्हेंट स्कूलला आणि सकाळी 7ला माझ्या घरी रे सीबीआय त्या ऑफिसर सगळे आले 7 वाजता माझ्या बिल्डिंग मध्ये खाली माणसं जमत आहे मी झोपले दरवाजा उघडला म्हणाला मी वॉरंट मिळालं आम्ही सीबीआय म्हटलं साहेब तुम्हाला काय इन्फॉर्मेशन मिळालं तुम्ही खूप माहिती आहे त्यामुळे नाही आम्हाला सर्व आणि त्यावेळेला दोन्ही व्यायामशाळावर पण त्या व्यायामशाळावर बंद नाही केलं पाहिजे तिथे पण रेट पडतो सर्व ज्या ज्या ठिकाणी माझा आहे ते सर्व बंद त्यांनी मी म्हटलं साहेब बघा तुम्ही माझ्या प्रतिष्ठेला लाभ घालताय काहीतरी कोणीतरी तुम्हाला चुकली काहीतरी दिलेलं आहे म्हणून आम्ही म्हणलं साहेब बघा त्या ऑफिसरचं नावही पसंत नेहमी त्या ऑफिसरचं नाव की मी त्यांना विनंती केली साहेब बघा तुमचे स्टॉप करा मी खाली येतो आपण भेटू पण तुम्ही आता ते म्हणत नाही मला सर्व चेक आहे तुमच्याकडे सुद्धा भरपूर आहे हे भरपूर आहे का म्हणलं ज्या माणसाला घर घ्यायला नाही तुम्ही त्या घरी म्हणता त्याने ऐकलंच नाही एवढ्याच माझी मुलगी त्याने माझ्या हे कनेक्शन कापले मी बोलते बँकचे कनेक्शन कोणाला काय कॉन्टॅक्ट करून नये म्हणून एवढ्यामध्ये मग मी माझी मुलगी शाळेत झाली
तर तिला मी फक्त एक कागद तिला बोलला आणि अमुक्याला फोन कर त्याला म्हणून असं कर ती बिचार जेव्हा खाली गेली दादा मग तिला सोडत नाही तू पण शाळेत म्हणतात साहेब आता तुम्ही माझा पेशन्स करा मुलीला शाळेत जायला आवडतं बाकी दुसरं तर त्याने मोठ्या मुशीने सोडली ती गेली खाली जाऊन तो फोन केला अर्धा तासामध्ये खाली 30 गाड्या लागल्या आणि माणसं वर ऑफिसर गावात त्यांनी त्यांच्यावर डेप्युटी कमिशनरला फोन केला पुन्हा साहेब प्रॉब्लेम झाली ते फार गर्दी झाली पण तसं आपल्याला इन्फॉर्मेशन चुकीची आहे माणूस चांगला आहे तो बोलून काय करतो माणूस चांगला आहे आणि ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे मी सर्व पेपर बघितलं सर्व स्पोर्टची त्याचे फोटो नाही पडले आणि काही नाही आणि असं आहे का मी एक काम कर माझं जास्त वाढू नकोस आणि मला उद्या त्यांना असं बोलून घे आपण त्याशी बोलू 4 तास चालणार 4 तासानंतर माझी बसून त्यांनी चावी घेतली मला सॉरी बोलला आणि बोला उद्या त्यांना उद्या या बोललं बरं ठीक आहे त्यांना बरं केलं त्याला ते कळलं त्यांनी मला सांगितलं कोणी कंप्लेंट केली कोणी काय केली त्या मला जबाबदार दिसला आणि तो पॉलिटिकली स्ट्रॉंग होता मला वाटतं मला म्हणत त्याच्यानंतर किस्सा पडला विजय कॉलेज कोलकाता कॉलेजला माझी व्यायामशाळा मागे गेला होती शशिकांतला माहिती असेल आणि फार फेमस होती म्हणजे चांगले बॉलिवूड आणि त्याने निर्माण केले म्हणजे देशात प्रेम करणारे देशात घरामोड करणार तसे बॉलिवूड तयार केले प्रकाश शिंदेसारखा श्रीकांत वगैरे चांगले पडले तर त्यामुळे व्यायामशाळेचं नाव पडतात त्यामुळे या कॉलेजचे सगळे विद्यार्थी मागणी यायचे तर या कॉलेजमध्ये त्यांचे प्रिन्सिपल कोलकाता होते आणि याला कोलकातामध्ये ते शाहू आले ते नेहमी मला माझ्या डिस्प्ले करता मला 2 ॲडमिशन द्यायचे कुठे तुमची वर्षाला 2 ॲडमिशन आम्ही देतात कोणी पाठवत नाही या नेहमीच्या मुलीला 85% मार्क होते 85% मार्क नंतर त्याला कळलं की बिजू मेडकानी शब्दाला माग ना दुसऱ्याला ॲडमिशन मिळते हा माणूस दुसऱ्याची मागे आला अशा काही पाय पडले मला शिंदेचा माफ आला माझी चूक झाली पण जे झालं ते तुम्हाला काल साहेबांनी सांगितलं पण माझं एक काम करायचं आहे काय काम करायचं त्याला करायचं नाही तर म्हणाले माझ्या मुलीला 85% मार्क आहेत आणि तिथे 90% त्यांनी हे केले आणि ते आम्हाला ॲडमिशन मिळत नाही पण मला कळले की तुम्ही करू शकता म्हणजे साहेब एक काम करू मी माझ्या एकदम फोन आला प्रिन्सिपल ते म्हणाले सर तुम्ही बोला त्यांना म्हटलं मला याची गरज नाही मी एकदा प्रसन्न मिळाला पण मी नाही येताना पण तुमच्या मनाला ॲडमिशन मिळेल तेवढं माझं वैभव मी टिकवलेलं आहे त्याच्या मुलीला 85% मार्क असतात तिथे मी त्या मुलीला ॲडमिशन दिलं आणि नंतर माझं मला सांगितलं अशा त्यांचे किस्से पण आयुष्यामध्ये घडलेच नाही असं त्यांचे किस्से पण घडले तर त्याच्यामुळं सिनियर डिरेक्टर काही आणि मला कळलं की कोण जवळचा आहे कोण त्याचा आहे तुमचं एक आवडता क्षेत्र आहे म्हणजे आपण कबड्डी पाहिलं आपण बॉडी बिल्डिंग पाहिलं आपण CIT सुद्धा पाहिलं पण त्या पलीकडे सुद्धा तुमच्या आयुष्यात अनेक रंगाचे बदल आहेत तुमचं एक आवडता क्षेत्र बाबा की सीरिया उन्हें मुबारक मुझे छत पे जाना है सीरिया उन्हें मुबारक मुझे छत पर जाना है मेरी मंजिल तो आसमान है रास्ता मुझे खुद करना है आणि हे कसं तरी म्हटलं तसं म्हटलं की अनेक एक माणूस आयुष्यात किती आयुष्य जगू शकतो याचा एकदम एक उत्तम उदाहरण आहे तर कबड्डीचं मैदान झालं बॉडी बिल्डिंग झालं सिनेमा कसा काय म्हणजे टार्गेटची मला टार्गेटमध्ये किस्सा फक्त यांचा सांगतो कारण त्याच्यावर सुरू झालं टार्गेटचा म्हणजे यांची तेरायष्टी पाहिजे की टार्गेट कसा असावा याचं उत्तम उदाहरण होतं एक सीन होता त्या टार्गेटच्या सिनेमामध्ये की हिरोईन जी असते तुमच्याकडे काही गुंड पार्टनर करत असतात आणि अचानक बिंदूची त्या सिनेमाच्या त्या प्लॉटवर येतात आणि त्यांच्याकडे डायरेक्टरने ऍक्शन म्हटलं की तो एक पाण्याला पिंपू असतो तो त्या गुंडांवर फिरून मारायचा आणि तो गुंड पळून जाणार असा तो सीन होता ज्यांना सांगण्यात आलं प्लॉट की तो पिंपू उचलायचा आहे आणि फिरून मारायचा आता साधारणतः आपल्याला जे इव्हेंट दाखवले जातात सिनेमा सृष्टीमध्ये तसे ते इव्हेंट नसतात कारण जर तो पिंपू असेल तर तो सुद्धा थर्माकोलचा वगैरे असतो तर यांच्यात उपयोग त्या सीनच्या आधी तो पूर्ण पाण्याचा पिंप म्हणजे पाण्याचा पिंप साधारणतः एवढा असतो आपल्या घरामध्ये मला माहिती असेल तो पाण्याचा पिंप पूर्ण पाण्याने भरलेला होता
म्हणजे एक खाली पिंप यांना म्हणजे त्याच्यावर टाकायचं होता. तर ऍक्शन म्हटलं तिकडे गुंड आले सगळ्यांनी तो अख्खा पाण्याचा भरलेला पिंप कोणी आता उचलला डोक्याच्या वर नेला आणि त्या गुंडाला फेकून मारला. ते गुंड बिचारे मरता वाटले आणि ते तिकडचं शूट टाकून झाले. आदमी पागल हो रहे आदमी जान ले सकते इथे सर काम नाही केलं आहे. तर असं असताना नंतर पुढे यायचं तुम्ही कसं काय मला ते नंतर डायरेक्टर आप पैसा दे बोला आपने बोला उठा के वेट नहीं है उठे दिया आपने बोला जे मेरे को आपण नवीन आपल्याला काही सिनेमाचं माहितीच नाही. तर त्या बरोबर चिकार किस्से झाले पण नंतर मला कळलं की आपल्याला आता नाहीये. कोणकोणत्या सिनेमा तुम्ही काम केलं काही प्रश्न माझ्याकडे वेळ तुम्ही मला एक मोठ्या किस्सा तुम्हाला घेऊन जायला सिनेमाचं नाव करा म्हणजे यापुढे जेव्हा हे सिनेमा बाकी तुम्हाला ते शोधतील त्या सिनेमामध्ये. माझी पहिला मी जुळकी किंमत एक सिनेमा काढल्यानंतर मला थोडासा मिळाला. तो संजय कदम म्हणून एक इन्स्पेक्टर होते माझ्या मॅमाला आहे. त्यांचा साडी नटेवाला थांब दोषी आणि त्याचा चित्रपट बनवला. तर त्यावेळेला सांगितलं जाऊन मला एक थोडा रोल दिला. मला रोल दिल्यानंतर मी तो थोडा रोल केला चांगला होता. मी त्यावेळेला धनंजयची बडर माझ्या हाती होती आणि गोविंदानंतर माझी बडर करतो असा शॉट होता. पण तो अप्रतिम चांगला शॉट झाला होता. नंतर साईड मला चांगला गोल झाला. साईडनंतर कळलं की या माणसाला मला उपयोग होऊ शकतो. मग तो माझा आजही मला चांगला मित्र आहे. मी त्याचा जर हे पहिला दिव्यावर लग्न झालं ना काही दिव्यावर येतो जो की होतो टार्झन मोरामध्ये काय आहे की मोरा हा चित्रपटात साजिद म्हणा एक फाईट सुनील शेट्टी करू असतो आणि ते बोला जी फाईट बहुत जी हायलाइट आहे तो साजिद ऐसा तो साजिद बोला मेरे भिजवाय हा भिजवाय तो मला त्यांनी घेतला आणि त्या शॉर्टमध्ये काय जी बराच वेळची फाईट आणि नंतर आहे ना एक 16 की 17 फूट होतं त्याच्यावरनं सुनील शेट्टी मला असा ढुकमा देतो आणि खाली पडतो असं आम्ही बोलू. आता प्रश्न असा पडला फाईट मार्शलला की एवढ्या वरून हा माणूस कसा आपला विकून येणार आहे विजूबाई कशा केली संधी ना सुनील शेट्टीला तर माहिती आहे प्रॅक्टिस पण ह्याला माहिती नाही कुठे भाजला कुठे पडला तर डायरेक्ट हॉस्पिटलची मिळत काय घ्या. तर रात्री शूटिंग चालू होती आणि 1:30 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत ते बसले दमी येणार म्हणून. तर मी नंतर बोलणार शूटिंग थांबले का तर तो मला विजय आपली होती मला मेहनती काय केली तो मला शॉर्ट मी ऐसा मला ऐसी कैसी कबड्डी खेळता मिळेल जम हे मारतो मला राम शेट्टी बोला तो राम शेट्टी आला बोला विजय भाई ऐसा तो शॉट है और ये बात यहाँ से आएगा आपको धक्का मार के ये आप कड़ा होता तोड़ून तुम्ही खाली पडणार म्हटलं नीचे काय बॉक्स लगा ना साथ अरे बोला नहीं तो प्रोड्यूसर आला तर मी बोललो नाही शॉर्ट खत्म करो. सुनील शेट्टी मला विजय भाई चले आला थोडं चले आप थोडं संभाल के आप भी कॉन्फिडेंट संभाल के करणार. आता मी एवढा तर फ्लेक्सिबल होतोच ना कबड्डी खेळलेला खो खो खेळलेला आणि त्यामुळे मला हे माहिती नाही कसं विकवायचं कसं काय करणार. तर हा जेव्हा ते शॉट आपला जो होता आपलाच फाईट असेल आणि नंतर तो शॉट लास्टला की आम्ही बोलून खाली पडतो ही सगळी नाईट आली होती हे आता शॉट जातात फिल्मा बरोबर तिथे पडतोय की पुढे पडतोय. मी काय केलं ज्यावेळेला असं मी होतो सुनील शेट्टी मला असा धक्का मारला त्या ठिकाणात आल्यानंतर मी सुनील असा फिरवला त्याला कळलंच नाही कबड्डी व्हायला ही त्याला जो असा फिरवला तो खाली पिवला म्हणजे लागला त्याला काय मला कळलं नाही. मला तिथे त्या पुरुषांनी त्यावेळेला 5,000 रुपये काढून मला इच्छा दिली मला नाही समजे तुम्हाला हात बांधला. आता त्याला वाटलं मी म्हणजे त्याला मी इच्छा जायला होतो आणि मी साधीच्या वर काम करायला पैसे पण नाही मी त्यांच्यासमोर ते 5,000 रुपये स्पॉट होते ना त्याला मी तुमचं एन्जॉय करत होता तेव्हा त्याला कळलं की नाही हा माणूस म्हणजे पैशाबद्दल करत नाही असे बरेचसे किस्से होते आणि सुनील शेट्टी मला होता 7 वाजत आलेले आपल्याला वेळ समजा पण काही गोष्टी जशा आहेत तुमच्या मुलाकडे एका भागात वगैरे नाही तर काही गोष्टी असतात की प्रत्येक वेळ याची मर्यादा प्रत्येकाला असते. पण मी आयोजकांची आमची 15 मिनिटं राहिलेली 10 मिनिटं तुमची घेऊन महत्वाचे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहे.
की तो जो झुल की हुकूमत तुम्ही पिक्चर पाहिला तुम्ही कुठंच नसेल तर तो तुम्ही हाताने शेवटी पूजा वक्त मला पिक्चर तुम्ही कधी पाहिलं युट्यूबवर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सरांची जी प्रतिमा आहे तो हिरोचा भाऊ दाखवलाय, सॉरी गुन्हाचा भाऊ दाखवला, गुन्ह्याचा भाऊ दाखवलाय आणि हे गोल्डन दाखवलंय, गोल्डन नाम आणि ती अशी कवठी हाताने गुन्ह्याचा जो पिक्चरमधला सीन आहे त्यातला जो हात जो आहे आणि सगळ्या मारायला जो सीन आहे तो हिरोने केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि त्यांना ही किस्सा बऱ्याचदा काय होतं की वर्तमानपत्राची किंवा बातम्यांमध्ये जे आपण पाहतो त्याच्या पलीकडे जो एक दुनिया असते आणि तो छोटासा आपण किस्सा केला आणि मग शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेल. दिव्या बाबतीचा मगाशी तुम्ही उल्लेख केला तर मला तुम्हाला फक्त त्या श्रोत्यांना सांगितलं आणि तुम्ही आता त्या पुन्हा आपण होईल घरी पाहिजे. दिव्या बाबती तुम्हाला 7 समुद्र गाणं खूप गाजलं होतं, अत्यंत उत्तम अभिनय. ती सरांची मांडलेली मुलगी होती आणि तिची जेव्हा म्हणजे डेथ झाली म्हणजे लोकांचं म्हणतात की ती आत्महत्या केली, दफोन केला, वॉटेवर तिथं असेल, पण ती जेव्हा खाली रक्ताच्या तारवर पडली होती तेव्हा तिला उचलून घेऊन जाणारे जी पहिली व्यक्ती होती ते विश्व होते. पण दुर्दैवाने ती सगळीने ओळखायला त्याच्या तिचा मृत्यू झाला असेल. दिव्या बाबतीने विजू बघितलं ते सगळीकडे दिव्या साजिदच्या प्रेमात आणि साजिद माझ्या खात होते. साजिद माझ्याशी म्हणजे आजही साजिद आता फार मोठा माणूस आहे पण आधी वर्षातनं मी कधी एकदा जातो ईदच्या वेळेला त्याने बोट पुढे चालत असतं आणि मला जरा एक फोन असतो की विजूबाई आप्पा नाही तुम्ही खाना नाही खाणार सुपारी सगळ्यांना जेवण असतो. मी गेल्यानंतर त्याच्याबद्दल सन्मान असतो कोणी असतो त्याच्या बाजूला विजू पेंटरच बसलं, बाकी कोण बसणार. कारण त्या माणसाला खऱ्या अर्थानं घडून आलं. मी अभिमानानं सांगतो तो विजू पेंटर साजिद मोठा झाला त्याच्यामध्ये विजू पेंटरच लिहिलं. आता त्याच्या घरी पण आजही मी गेलो मोठमोठे लोक आहेत बरंच आहे साजिद म्हणजे एक नंबरचा माणूस आहे पण त्याची मिसेसच मला 4 महिने त्याच्या मित्र कधी सांगणार. तर साजिद हा गोष्टीच्या लायकीचा माणूस आहे आणि तिला मी घेऊन गेलो वर डोक्यात दागिने पडले होते ते साजिदच्या आईकडे सर्व पोलीस स्टेशन सर्व मॅनेज केला. नाही साजिदचा पण आज घेणार प्रॉब्लेम बरेच होते पण माझा स्पोर्ट्समुळे जमवलं असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी करता आल्या. पण दिव्या ज्या जेवढं शूटिंग आली म्हणजे एका शूटिंग इथे होते आमच्या अंधेरी कमल स्टुडिओ आणि तिथून ती जवळ राहतो चिनेमध्ये. ती कधीही माझ्या घरी रात्री 2ला पण येईल 2 त्या साईडला मी असल्या साजेला फोन करायचो आणि ती बसेस सगळं काय करतो आपल्याला झोपायचं शूटिंग जाणार मग साईड असं तिला घेऊन जायचं. माझी मुलं मग त्यावेळेला सकाळी कॉलेज जायचं आहे पण ते आपल्याला झोपली मी गप्पा मारतो आणि गप्पा मारतो अशा पद्धतीने मला ट्रेन म्हणजे एक चांगला भाऊ. एकदा आम्ही बँडला होतो आणि आम्ही त्या नंतर कॉलेजच्या बाजूला एक याचा आम्ही 4-5 जण तिथे खात होतो 1 वाजता आणि आम्ही उभे होतो आणि ही गाडी चालवत अशी शूटिंग झाली अशा की मला बॅग नाही भेटणार बॅग साईड फक्त असं एकच घेईन ना गाडी पुढे गेली तिने तिथून 1 किलोमीटर गाडी सोडत गेली आणि ती इकडे आली पण कन्फर्म झालं बिजी वाली तिने पहिला गेलं उतरली बिजू हात करतो. अरे मी म्हटलं मी त्यांच्यावर मी हा मोठे खाणं नाही त्यांच्यात मला घेऊन गेली म्हणजे तिला एवढी मोठी स्टार आहे काही एखाद्या माणसाचा जीव बसला आपला माणूस तरी जीव द्यायला घेऊन सेकंड स्पेशल तुम्हाला असेल सर की पहिला घरपट मी घेऊन गेला शरीर पहिला घरपट मी घेऊन गेला. तुमची अजून एक ओळख आहे की अशा जी सगळ्यात मोठी हाऊसिंग सोसायटीची आहे शहरी पंजाब त्याचे बरेच वर्ष सर सेक्रेटरी म्हणून त्यांनी तिथे काम करायला तिथे त्याच्यातला उद्योग करायला घ्यायचा. तर मी एक सेकंड लास्ट प्रश्न तुम्हाला विचारतो की ज्या गौरीच्या सिनेमावर लहानपणी अगदी जर आपण म्हणतो आई वडिलांची मदत चुकवून सिनेमा पाहिजे रवींद्र तुमचा आवडता अभिनेता
आणि त्या धर्मेंद्राबरोबर तुम्हाला सिनेमा काम करण्याची संधी मिळाली आणि त्या सिनेमातला सीन होता की धर्मेंद्रावर तुम्ही गोळी चढता, तर जो आयुष्याचा जो हिरो होता त्याच्यावर गोळी झडकायला हात किती चढतो? मला धर्मेंद्र बरोबर फार आवडलं, चांगला माणूस होता पण. आणि मी तर सिनेमा मी नाही करतो, पण तरी पण असं वाटलं की अरे म्हणजे 2 वेळा नाही मला सांगितलं शिवाय हात चूक करेल तो आपला हात काय होत आहे. तर एक आदराचा माणूस समोर असतो, भले नक्की तुम्ही आदर असेल पण ते हात चालत नाही. माझ्या हातात तसं मागे म्हणून पाहताना कबड्डीपटू, शरीरसृष्टीपटू, अभिनेता, एक शाळेचा संचालक, एक उत्तम पती, उत्तम प्रियकर आणि मैत्रीतला बादशाह, आयुष्यात कोणत्या रंग जो आहे किंवा कोणती भूमिका आहे ती सर्वाधिक तुमच्या हृदयाच्या जवळ व्हावी त्या सगळ्या याच्यामध्ये प्रश्न वगैरे? कबड्डी आहे ना, कबड्डी या खेळाने मला जीवनात सर्व बघितलं. कबड्डी खेळ शरीर संवर्धन मला खूप काही दिलं, तळवदार गुरु दिले, पण कबड्डी या खेळानं आयुष्यात तुम्हाला आक्रमण कधी करणार पाहिजे कबड्डीने शिकवलं, संयमता कशी बाळगायला पाहिजे आणि कशी जिंकू कबड्डीने शिकवलं, जास्त होता झाले पण कसे आणतो हे कबड्डीने शिकवलं, आणि स्वतःचं संरक्षण कसं करायला पाहिजे हे कबड्डीने शिकवलं. चक्रव्यूह घेऊन चक्रातनं बाहेर कसं यायचं हे कबड्डीने शिकवलं. जीवनात तो तुम्ही म्हणून जीवनात उभा राहू शकतो. तरी पण काही दिवसांनी काय, तरी काही दिवसांनी पाय घेतले ना, तो कोई दोस्त लाओ मुका भी न मारे, कोई दोस्त लाओ मुका भी न मारे, दुश्मन तो कोई हमारी जब के बराबर नहीं. मिट्टी में मिला दे कि जुदा हो नहीं सकता, मिट्टी में मिला दे कि जुदा हो नहीं सकता, इससे ज्यादा मैं मेरा हो नाही. मी एकदा मिल्खा सिंगला दिल्लीमध्ये भेटलो होतो स्पर्धेच्या दौऱ्यासाठी. तेव्हा मिल्खा सिंगाने असा प्रश्न मिल्खा सिंग म्हणजे काही मिल्खा सिंग तुम्ही पिक्चर जायला असेल असं विचार. कष्टी पुणे मेरा नसीब चमकदार कर दिया, कष्टी पुणे मेरा नसीब चमकदार कर दिया, इस बार के टकोर ने उस बार कर दिया. अफवाह थी कि मेरी तबीयत खराब है, अफवाह थी कि मेरी तबीयत खराब है, ये लोगों ने कुछ देर मुझे बीमार किया. 2 गज सही मगर मेरी मिल्कियत तो है, मौत पुणे मुझे जमींदार कर. सर एक क्षण मला तुमच्याकडे धरून द्यायचं, आपण या मुलाखतीच्या शेवटाला आलेलो. कारण जसं मी म्हटलं की आज हा जो आपला समोरचा श्रोता वर्ग आहे हा आयुष्याचा एक टप्पा पार होणार आपल्यासमोर बसलेला आहे, समोर आहे तुमचा. आणि तुम्ही जेव्हा मी यांचं चरित्र लिहायला गेलं, मी आजोबाजवळ 39 देश शिकलो आणि 6 ऑलिम्पिक करून केलं असं मॅडमनी सांगितलं. तर मी कधी पुस्तक लिहिलं नव्हतं आणि मी असं म्हटलं होतं की जोवर मला वाटत नाही की कोणीतरी ते वाचावं असं पुस्तक जोपर्यंत मला सापडत नाही, अशी कथा मला सापडलं तोपर्यंत पुस्तक लिहिणार नाही. आणि त्यानंतर मी एक पुस्तक लिहायला घेतलं जे माझं पहिलं पुस्तक होतं. आणि त्या पुस्तकाचा शेवट करताना सरांनी एक शेर मला आवर्जून या पुस्तकात लिहायला सांगितलं होता. आणि त्या शेरांचा आपण या मराठीचा शेवट केला. त्याचा शेर म्हणून एक प्रश्न विचारला. तो शेर असा होता की समाला तो शकतो. त्याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांचा प्रकाशी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता की सर तुम्ही जगभरात एवढे धावला, जगभरात भारताला एवढं गौरव प्राप्त करून दिलं, पण विद्यार्थी तुम्हाला माहिती असेल की भारताची फाळणी झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांची तिथे हत्या झाली आणि अनाथ मुलं भारतात आला आणि एवढं मोठं सगळं यशस्वी संपादन केलं. तर मी सहज त्यांना मुलांमध्ये प्रश्न केला की विद्यार्थ्यांची हे यश एवढं तुम्ही मिळवलं होतं, तर त्याचं एकच वाक्य होतं की माझ्या सदैव अजूनही जसे तिथे त्यांनी चेहरा मी बसावं लागलं. त्यांनी असं म्हटलं होतं की मेरा पेट की भूक जो आहे ना वो दौडायला सिखाती. तर मला असं वाटतं की सर तुम्ही आयुष्यात अनुभवली जी भूक जी होती ती तुम्हाला विजुपिंटर बनवायला असं मी मानतो. आणि म्हणून तुम्ही जो शेर लिहिला की समाला तो सबको दिल से संभाला, समाला तो सबको दिल से संभाला, जब जनाजा होते तो उस पर लिखा हो कोई मोहब्बत करने वाला दिल वाला जा रहा है. मला असं वाटतं आयुष्याचा शेवट जो आहे तो कसा असावा तो उत्तम उदाहरण आहे. हा तुमच्यासमोर अनेक माणसं होती की आयुष्यातला एक टप्पा पार झाला म्हणून आयुष्याची दुसरी केलं. तुम्ही या सगळ्यांना काय संदेश द्याल आयुष्याच्या वर्णावर? आपण उर्वरित आयुष्य किती आनंदाने कसं प्रत्येकाच्या आयुष्यात किती दुःख आहे,
या दुःखावर मात करण्यासाठी आनंदासाठी दुसरी गोळी नाही आणि आनंद हा आपला आपणच मिळवायचा असतो. तो कसा मिळवता ही वास्तुत्व तुमचा होते. आणि मला असं वाटतं की या मुलाखतीचं शेवटचं की दोस्ती हा जो तुमचा माझा आवडता जो शेर आहे त्याने आपण मला मुलाखतीचा शेवट करा. कारण आज मी पाहिलं तिथे कॅरम खेळताना अनेक जण अगदी पुण्या शाळेतील व्यक्ती असावी त्याच्या अगदी त्या जिगरीने कॅरम करत असतो. मला या सिनियर सिटीजन गोष्टी मला निश्चित आढळलं आहे. मला सुरेश भटांची कविता आली. संदेश देताना सुरेश भटांची कविता आली. आयुष्य छान आहे थोडं लांब. आयुष्य छान आहे थोडं लांब आहे. रडतोस त्या वेळेत लढण्यात छान. लढण्यात छान. कागदी फुलांची झुलती कमान. कागदी फुलांची झुलती कमान आहे. उचलून की आवडते दुनिया दुकान आहे. जगणे निरंतर म्हणतो तो बेईमान आहे. सुद्धा जरी कधी हसावं लागतं कधी रडावं लागतं. आणि सुंदर धबधबा कोणाला पाण्याला गुंतवणूक पडावं. मुसीबतों के बुजुर्गों के दिलासे काम मुसीबतों में बुजुर्गों के दिलासे काम आते. अगर सेनापति टूटे तो लश्कर टूट जाता है. अगर सेनापति टूटे तो लश्कर टूट जाता है. मेरा दुश्मन परेशान है मेरी माँ की दुआ से. मेरा दुश्मन परेशान है मेरी माँ की दुआ से. और जब भी वार करता तो उसका खंजर टूटा. मेरी ती जिंदगी किसी के काम आने की. आम्हाला सगळ्यात आवडता शेर आहे. मी जेव्हा जेव्हा कधी एकजुटींना भेटतो आणि नेहमी लोकांना सांगतो की आयुष्यात जेव्हा जेव्हा मला कधी दुःख वाटतं किंवा नैराश्य येतं मला असं वाटतं की आजचा दिवस खूप निराश नाही तर मी सगळ्यात पहिला तर काय करत असेल तो पेंटरला जाऊन भेटतो. कारण हा उत्सव असा झाला की तुम्ही या व्यक्तीला भेटला निराश राहूच शकत नाही. आनंदाचा ज्याला आपण झरा म्हणतो की त्या झरामध्ये आपण आपला हात निघून घ्यावा. तसा आहे मला कसं या शेरीने आपण या मुलाखतीचा शेवट करावा. तर पूर्वी हे पुस्तक जे आहे ते तिथे आपण विकायला ठेवलेले आहे. अशी तरी सरांनी 25% सवलत त्याला आपण घोषित केलेली आहे. आणि किती दुःख असतं त्या दुःखावर कसं मात करता येतं. संघर्ष तिथे सुरू होतो तिथे देशाची पहिली पायरी असते. त्याचं उत्तम उदाहरण योद्धा म्हणून पुस्तक आहे. सरांच्या जुन्नर लिहिलेलं आहे. मी पुस्तकाचं मार्केटिंग करतोय होता पण प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी हे पुस्तक सरांची स्टोरी वाचली पाहिजे. सर आणि हे पुस्तक निवड वाचू नका. अशा समाजामध्ये अनेक व्हिडिओ पेंटर आहेत जे आपल्या गरिबीमुळे परिस्थितीमुळे मैदानापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांच्याबद्दल पुस्तक होईल. मिली की सांगतो की त्याच्यामध्ये त्यांचा मराठी या आठवणी कोणीपर्यंत आपल्याला 3 मिनिटं आहे सर. 3 मिनिटं आहे ना. बोलण्याचे वय गेले बोलण्याचे वय गेले तरी झुरण्याचे वय गेले नाही. बोलण्याचे वय गेले तरी झुरण्याचे वय गेले नाही. त्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुरण्याचे वय गेले. तरुण नाही झालो तरी म्हातारे झालो. तरुण नाही झालो तरी म्हातारे ना झालो आम्ही. अजूनही चावड विनोद करून हसण्याचे वय गेले. बरोबरीने चाल जरा तू मागे मागे नकोच राहू. बरोबरीने चाल जरा तू मागे मागे नकोच राहू. अजूनही हाती हात घेऊन भिडण्याचे वय गेले. सिंहकटी वाहवच गामी सिंहकटी वाहवच गामी कुणी गवळ्यांनी जवळ घेता आपोआप जवळ बघतो. बघण्याचे वय गेले. मरणाआधी मरुण झाले कधीच नाही पडले आम्हा. मरणाआधी मरुण झाले कधीच नाही पडले आम्हा. जगण्याला वय नसतो जगण्याचे वय गेले. मेरी ती जिंदगी किसी के काम आने की. मेरी ती जिंदगी किसी के काम आने के लिए ये वक्त गुजर रहा है काले के टुकड़े कमाने के. क्या करोगी इतने पैसे कमाकर. क्या करोगी इतने पैसे कमाकर. न कबर की जेब है न कबर में अंबानी है. और ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं. खुदा की मोहब्बत को बना कौन करेगा. ये सभी बंदे नेक तो गुनाह कौन करेगा. या रब सलामत रखना मेरे दोस्तों को. या खुदा सलामत रखना मेरे दोस्तों को. वरना मेरी सलामती की दुआ कौन करेगा.
सलामत रखना मेरे दुश्मनों को, वरना मेरी सलामती की दुआ कौन करेगा? मेरे दुश्मनों को भी रखना महफूज, वरना मेरे पास आने की दुआ कौन करेगा? तेरी अदालत में भी जमानत कायम रखना, तेरी अदालत में जमानत कायम रखना। मैं रहूं ना रहूं, लेकिन मेरे दोस्तों को सजा दो। खुदा ने मुझसे कहा, अरे भाई इतने दोस्त ना बना। खुदा ने कहा इतने दोस्त ना बना, तू धोखा खाएगा। मैंने खुदा से कहा, खुदा एक बार मेरे दोस्तों से तो मिलना, गलती से तू भी बन जाएगा। अनेक दोस्त आपण इथे जरूर आलात आणि तुम्ही सगळ्यांनी आभार आणि सर धन्यवाद. आपणही मुलाखत झाली. पुन्हा कधी आपण पुन्हा या तुमच्या धन्यवाद.